मी प्रत्येक कन्सेप्ट तुम्हाला दोन्ही लँग्वेजमध्ये सांगत जाणार आहे. ठीक आहे. मराठी जेवढे करतायत तेवढ्यांसाठी जास्ती वॉर्निंग आहे. काय की प्रश्नांमध्ये खूप वेळेला दिसतंय असं की मराठी शब्द काढून डायरेक्ट इंग्लिश शब्द टाकतायत, ते देवनागरीत लिहितात बऱ्याच वेळेला, आणि म्हणून कधी कधी समजत नाहीत गोष्टी. त्याच्यामुळे जेवढ्या मी इथे सांगतेय मराठी त्या शब्दांना प्रतिशब्द लिहून घ्या, तेवढं तर आपण करू शकतो, आणि म्हणून दोन्ही लँग्वेजमध्ये शिकतोय असं मी म्हणतेय. चालणार आहे हे. जड झालं समजा चुकून तुम्हाला की नाही आम्हाला दोन्ही सुधरत नाही आहे, तर मग मला सांगा तुम्ही. ठीक आहे. आता सगळ्यात महत्त्वाचे पार्ट येतात म्हणजे पहिले दोन. खालचे एवढे महत्त्वाचे नाही आहेत. पहिले दोन म्हणजे काय, प्राकृतिक भूगोल आणि हवामानशास्त्र म्हणजे क्लायमेटॉलॉजी, हे दोन इम्पॉर्टंट आहेत. अल्टरनेटिव्ह इयर्समध्ये तुम्हाला दिसतं कधी प्राकृतिकवर प्रश्न जास्त आहेत, कधी हवामानशास्त्रावर जास्ती आहेत. ठीक आहे. अल्टरनेट दिसतं, कधी ह्याच्यावर कधी त्याच्यावर जास्ती दिसतात. पण दोन्हींपैकी महत्त्वाचा कुठला ठरतो किंवा सुरुवात कशापासून करायला पाहिजे तर तो आहे प्राकृतिक भूगोल खरं तर. ठीक आहे. पण प्राकृतिक भूगोलाने मी सुरुवात करणार नाही. का? कारण प्राकृतिक भूगोल तुमच्यासाठी अत्यंत जड असू शकतो. ठीक आहे. ते असं टँजेन्शियली वरनं निघून जाऊ शकतं, आणि सुरुवात करतानाच जर मी प्राकृतिकनी केली तर मुळात मी इथं आली आहे ती भूगोलाची भीती मनात बसवायला आलेली नाही. सो भूगोलाबद्दल छान वाटलं पाहिजे, अभ्यास करता आला पाहिजे, तुम्हाला सोपं वाटलं पाहिजे. म्हणून सुरुवातीला आधी इंटरेस्टिंग सब्जेक्ट घेणार आहोत आपण. जिओमॉर्फॉलॉजी अरसिक सब्जेक्ट आहे, त्याच्यामुळे आधी काय घेणार आहोत, क्लायमेटॉलॉजी, त्यांनी सुरुवात करणार आहोत आपण. छान छान आहे ना त्याच्यात सगळं. ढगांची निर्मिती, पाऊस पडतो, तुम्ही भिजता म्हणून तुम्हाला छान पण वाटतं, म्हणजे थोडक्यात समजायला पण सोपं आहे आणि इंटरेस्टिंग पण आहे. त्यामुळे क्लायमेटॉलॉजीने आपण आधी सगळ्यात सुरुवात करणार आहोत. ठीक आहे. ओके. सो क्लायमेटॉलॉजी कळण्यासाठी सगळ्यात आधी समजावं लागणार आहे की क्लायमेटॉलॉजीमध्ये क्लायमेट म्हणजे काय, हवामान. हवामानाचे मुख्य घटक कोणावरती हवामान डिपेंड आहे हे आधी कळावं लागणार आहे. मग सपोर्टिंग फॅक्टर्स खूप असतील, पण बेसिक तिघंजणं कोण आहेत की ज्यांच्यावरती हे डिपेंड आहे, तर तो पहिला आहे तुमचं तापमान म्हणजे टेम्परेचर. हवेचं तापमान किती आहे त्याच्यानुसार बदलणार आहेत सगळ्या घटना, बरोबर. दुसरा आहे तुमचा तापमान जास्ती असेल तर दाब कसा असतो रे, कमी का जास्ती, तापमान जास्ती दाब कमी, बरोबर. आणि तापमान कमी दाब जास्ती, व्यस्तानुपाती आहे ते, एकमेकांना इन्व्हर्सली प्रपोर्शनल आहे ते. पण टेम्परेचर आणि प्रेशर हे मुख्य दोन आहेत की ज्यांच्यावरती ह्या घटना डिपेंडंट आहेत. म्हणून पहिला टेम्परेचर आणि सेकंड काय आहे, प्रेशर. सेकंड इज प्रेशर. ठीक आहे. आणि तिसरा क्लायमेटॉलॉजीचा इम्पॉर्टंट फॅक्टर आहे तो म्हणजे ह्युमिडिटी, आर्द्रता. ठीक आहे. हे तीन महत्त्वाचे आहेत की ज्यांच्या बदलामुळे तुम्हाला कंटिन्युअस वेगवेगळे, कधीतरी तुम्हाला असं दिसेल की डेझर्ट रिजनमध्ये ह्युमिडिटी खूप कमी आहे, म्हणून काय त्या वाळवंटी प्रदेशामध्ये ढगांची निर्मिती झालेली नाही, म्हणून पाऊस पडला नाही, म्हणून ते तसा ड्राय रिजन आहे. उलट इक्वेटोरियल रेन फॉरेस्टमध्ये दररोज ढगांची निर्मिती होतीये, कोणामुळे होतीये, ह्या ह्युमिडिटीमुळे होतीये, बरोबर. आणि म्हणून जे काय पुढचे दिसत आहेत ते सगळे कॉन्सिक्वेन्सेस तुम्हाला दिसायला सुरुवात होते. म्हणून ह्या तिघांमध्ये काय बदल होत आहेत हे सगळ्यात इम्पॉर्टंट असणार आहे क्लायमेटॉलॉजीमध्ये. ठीक आहे. आता हे शिकताना आपल्याला दोन संकल्पना कायम आपल्यासमोर येतात किंवा ऐकायला तरी येतात आपल्याला, त्या आहेत वेदर अँड क्लायमेट. वेदर अँड क्लायमेट, व्हॉट इज द डिफरन्स बिटवीन दिस वेदर अँड क्लायमेट. ठीक आहे. काय फरक वेदर आणि क्लायमेटमधला, ताई मराठीत सांगा मग सांगतो. बऱ्याचशा गोष्टी अशा असणार आहे की मराठीमध्ये काही गोष्टी तुम्हाला मराठीतच शिकायच्यात, काही गोष्टी इंग्लिशमध्येच शिकायच्यात, हे लक्षात ठेवा. काही गोष्टी मराठीतच शिकायच्यात म्हणजे कुठल्या, तुम्ही जे काही बेसिक न्यूमरस आणि मेंटल ॲबिलिटीमध्ये शिकता ना, काका मामा, रिलेशनशिपचे प्रॉब्लेम्स सोडवताय ना सध्या. रिलेशनशिप प्रॉब्लेम्स तुमच्या आयुष्यातले नाही, आपल्या पेपरमधले सोडवताय ना तुम्ही, तर त्या पेपरमधल्या प्रॉब्लेम्समध्ये तुम्हाला जे काही असे रिलेशनशिप संबंधीचे प्रॉब्लेम्स असतील ते कशात सोडवायचे, कंपल्सरी मराठीत सोडवायचे. कारण कळतं इमिजिएटली, काका म्हणलं की पॅटर्नल आहे का मॅटर्नल आहे, मावशी म्हणलं की कळतं पॅटर्नल आहे का मॅटर्नल आहे, असं आंट म्हणलं की कळत नाही, आत्या म्हणायचे, मावशी म्हणायचे का मामी म्हणायचे, कळत नाही त्याच्यामध्ये. ठीक आहे. तसं हे मराठीतच सोडवायचे, तसे काही इंग्लिशमध्येच सोडवायचे, म्हणजे काही इंग्लिशमध्येच काही गोष्टी करायच्यात. उदाहरणार्थ काय की तुमचं ते दिशा, बरोबर, आणि दिशामध्ये सांगा रे वायव्य कुठली आहे, वायव्य ठीक आहे, आग्नेय सांगा कुठली आहे. हां हां, म्हणजे ज्यांना माहिती आहे त्यांना डेफिनेटली माहिती आहे, ज्यांना माहीत नाही ते कायम आयुष्यभर कन्फ्यूज राहणार आहे त्याच्याबद्दल. ठीक आहे. म्हणजे ह्याला करताना काय करायला लागणार आहे, कायम तुम्हाला मराठीत नाही म्हणायचं, मग काय म्हणायचं, इंग्लिश. आपल्याला दोन्हींमध्ये आहेत ना, दोन्ही लँग्वेजमध्ये पेपर आहे,
तर दोन्ही लँग्वेजमध्ये आपण तो म्हणजे मग इथे काय फक्त इंग्लिशमध्ये वाचायचा तो. सो दिशांचे प्रॉब्लेम्स असतील तिथे तर ते कशात सोडवायचे, कायम इंग्लिशमध्ये करायचे. म्हणजे ईशान्य म्हणलं की तो नॉर्थ ईस्टच असावा लागणार आहे कायम, आणि मग तिथं कन्फ्युजन होणार नाही कारण दोघांच्या मधला नॉर्थ ईस्ट येतो. ठीक आहे. आता हे सांगितलं कशासाठी बेस, तर इकडे सुद्धा सेम की काही कन्सेप्ट इव्हन जॉग्रफीमधले अशा असणार आहेत की ज्या मराठी इंग्लिशमधलीच नावं लक्षात ठेवावी लागतील तुम्हाला. तसं हे वेदर आणि क्लायमेट ऐकतो ना नेहमी आपण, वेदर कंडिशन्स, क्लायमॅटिक कंडिशन्स असं ऐकतो आपण नेहमी. मग काय महत्त्वाचा डिफरन्स आहे दोघांमध्ये. वेदर म्हणजे डे टू डे दिवसागणिक बदलत जाणाऱ्या ह्या तिघांमधल्या कंडिशन्स, टेम्परेचर, प्रेशर आणि ह्युमिडिटी हे बदलत जाणाऱ्या दिवसाच्या बदलत जाणाऱ्या कंडिशन्स, आणि हे तिघं बदलत आहेत म्हणून बदलणाऱ्या पुढच्या घटना. उदाहरणार्थ काय, वाऱ्यांची निर्मिती, जोराचं वारं येतं आहे का, वाऱ्याची झुळूक येते आहे, ढग वरती फॉर्म होत आहेत, दुपारच्या वेळामध्ये तुम्हाला ऊन दिसतं, संध्याकाळी ढगांची निर्मिती होते आणि धो पाऊस पडतो, पाहतो ना आपण हे. सो हे काय आहे, डे टू डे कंडिशन्समधले चेंजेस. काल 2-3 दिवसाखाली पाऊस पडत होता, आज पाऊस अजिबात नाही आहे. हे दीज आर ऑल वेदर कंडिशन्स, बरोबर. आणि मग क्लायमॅटिक कंडिशन्स म्हणजे कुठल्या कंडिशन्स, पिरियॉडिकली चेंजेस होत आहेत माहिती आहे सगळ्यांना. रोजचा दिवस हा काही सेम नाही आहे, वेगळा आहे रोजचा दिवस, पण साधारणपणे तो दिवस तसाच असणार आहे हे ठरलेलं आहे. उदाहरणार्थ 1 जूनला भारतामध्ये मान्सून येतो हे ठरलेलं आहे. 1 जूनला केरळावरती मान्सून स्ट्राईक होतो, फार तर फार 2 दिवस इकडे किंवा 2 दिवस तिकडे होईल, बरोबर. पण 1 जूनच्या दरम्यान आणि 15 जुलैपर्यंत मान्सून संपूर्ण भारतापर्यंत, दिल्ली रीचपर्यंत दोन्ही ब्रांचेस मान्सूनच्या जाऊन पोहोचलेले असतात. ठीक आहे. म्हणजे हे ठरलेलं आहे की संपूर्ण भारतामध्ये पाऊस कधी सगळीकडे सुरू होईल, 15 जुलैपर्यंत सुरू होईल, 2 दिवस अलीकडे 2 दिवस पलीकडे. ठीक आहे. हे बदलतं का, म्हणजे अचानकपणे असं होतं का कधी की केरळामध्ये येणारा मान्सून म्हणतो का की 1 जूनला नाही येणार मी आता डायरेक्ट मी 1 सप्टेंबरला येणार किंवा डायरेक्ट 1 डिसेंबरला येणार, नाही होत असं. म्हणजेच ह्या ज्या पिरियॉडिकली बदलणाऱ्या पण ज्या असतील पण यांचं ठरलेल्या आहेत, वेळा ठरलेल्या आहेत. दॅट मीन्स दी ॲव्हरेज कंडिशन्स, ॲव्हरेज वेदर कंडिशन्स म्हणूयात आपण, पण लॉंग टर्ममधल्या. ठीक आहे. ह्या ठरलेल्या आहेत. सो दिस इज बेसिकली नथिंग बट दी ॲव्हरेज कंडिशन्स ऑफ मोर दॅन 35 इयर्स. 35 वर्षांपेक्षा जास्तीचा कालावधी तुम्ही डोळ्यासमोर आणलात आणि तो दिवस 35 वर्षांमध्ये कशा पद्धतीने वागला, म्हणजे त्या दिवशी नक्की काय काय घडू शकतं हे जे प्रेडिक्शन आहे, किंवा त्या दिवशी पाऊसच पडू शकतो किंवा त्या दिवशी थंडीच असू शकते. जानेवारीमधला मकर संक्रांती 14 जानेवारी माहिती आहे आपल्याला काय असणार आहे त्यावेळेला. ओके. दीज आर ऑल क्लायमॅटिक कंडिशन्स. आपण ते प्रेडिक्ट करू शकतो की ह्या दिवशी काय काय घडणार आहे, कारण हे ठरलेलं आहे. दीज आर ॲव्हरेज कंडिशन्स आणि त्या ठरलेल्या कंडिशन्स आहेत. ठीक आहे. एवढं कळलं आता आपल्याला. आणि म्हणून तुम्हाला दिसेल की हा जो इजिप्तवाला पार्ट आहे, इजिप्त आणि अरेबियन पेनिन्सुलावाला पार्ट आहे, तिथे रोजसुद्धा बदलत नाही, रोजचा दिवस ऑलमोस्ट सेम असतो वर्षभर. ठीक आहे. इवन इक्वेटोरियल रिजन पण डोळ्यासमोर आणा तुम्ही, विषुवृत्तीय प्रदेश, रोज सकाळी ऊन येतं छान, ठीक आहे, दिवसभर छान ऊन असतं, दुपारी गरम व्हायला लागतं, 4 वाजता ढगांची निर्मिती होते आणि धो पाऊस पडतो. हे रोजचं आहे त्यांचं, कळतं आहे. त्यामुळे आजच्यासारखाच कालचा दिवस, कालच्यासारखाच परवाचा दिवस असं असणार आहे त्यांचं. ठीक आहे. त्यांना म्हणणार आहोत आपण की जास्ती वेदर कंडिशन्स नाही आहे तिथं, काय आहे, क्लायमेट आहे जास्ती, कारण बदलतच नाही आहे काही, क्लायमेटिक कंडिशन्स जास्ती आहेत त्या भागामध्ये. आपल्यामध्ये रोजचा दिवस सेम आहे का, नाही आहे की नाही. सो वी हॅव वेदर कंडिशन्स मोर दॅन दी क्लायमॅटिक कंडिशन्स. ओके. किंवा उलटं म्हणूयात आपण, इजिप्तमध्ये पण मी सांगितलं सेमच असणार आहे, रोजचा दिवस सेम आहे बऱ्यापैकी, काही बदल होत नाही आहेत, म्हणजे क्लायमेट जास्त स्ट्रॉंग आहे त्या भागामधलं. ठीक आहे. ब्रिटिश आठवतं आहे का, ब्रिटिश टाईप ऑफ क्लायमेट, ब्रिटन बघितलं आहे का कधी, ब्रिटिश क्लायमेटबद्दलच्या काही गोष्टी माहिती आहेत का, नाही. त्यांनी आमच्यावर राज्य केलं, आम्ही त्यांच्याबद्दल काहीच शिकणार नाही, बरोबर. ब्रिटिश टाईप ऑफ क्लायमेट आपल्याला अभ्यासायला आहे हे लक्षात घ्या. तुमच्या वेगवेगळ्या पुस्तकांमध्ये खंडांमधलं जे क्लायमेटिक दिलेलं आहे ना हवामान, त्याच्यामध्ये ब्रिटिश टाईप ऑफ क्लायमेट आहे. सो ब्रिटिश टाईप ऑफ क्लायमेटमध्ये कधी पाऊस पडतो आता हे तुम्हाला माहीत नाही, म्हणून माझ्यावर विश्वास ठेवा. कधी पडतो, कधीही पडू शकतो वर्षभरामध्ये. ठीक आहे. कधीही पडू शकतो, असं काही समर सीझनमध्येच पडतो, विंटरमध्येच पडतो असं नाही आहे तिथे, कधीही पडू शकतो पाऊस, म्हणजे वर्षभर पाऊस पडतोय. ठीक आहे. पण तो आज पडेल, कधी उद्या पडेल, काही सांगता येत नाही त्याचं. म्हणजे काय जास्ती आहे, क्लायमॅटिक नाही जास्ती, वेदर कंडिशन्स जास्ती आहेत. सेम कंडिशन्स तुम्हाला इक्वेटोरियल किंवा विषुववृत्तात पण दिसत आहे, पण विषुववृत्तात काय आहे, रोजच्या रोज पाऊस पडतो हे माहिती आहे. इथं काय आहे ब्रिटिश टाईपमध्ये,
की कधी पडेल कधी नाही पडणार, पण वर्षभर पाऊस पडू शकतो एवढी तर कंडिशन आपल्याला माहिती आहे. म्हणजे ब्रिटिश टाईप ऑफ क्लायमेटमध्ये काय दिसतंय, वेदर कंडिशन जास्ती डॉमिनंट आहेत दॅन दी क्लायमॅटिक कंडिशन्स. येतं लक्षात. इथून पुढे कुठलाही मूवी, कुठलंही नाटक, काहीही पाहत असाल तर आधी काय जॉग्रफी दिसलं पाहिजे. सो ब्रिटिश टाईप. तो चिनीकम पिक्चर किती लोकांनी पाहिला? पाहिला. हां, काय आठवत आहेत का काही वेदर कंडिशन्स? छत्री घेऊन जातो, त्याच्या एकट्यापुरतं बोलते. 2 मिनटं. हां हां, अमिताभ छत्री घेऊन जातात, ज्या दिवशी घेऊन जातात पाऊस पडत नाही, परत आणून ठेवतात, दुसऱ्या दिवशी तसेच जातात, पाऊस पडतो. मग आपण काय फक्त अमिताभला पाहत असतो किंवा तब्बूला पाहत असतो. ठीक आहे. पण बेसिक ह्या ज्या कंडिशन्स आहेत त्या भागामधल्या, तर हे कशामुळे आहे? बिकॉज देर आर वेदर कंडिशन्स अँड नॉट द क्लायमॅटिक कंडिशन्स. येतं लक्षात. हां, इथून पुढे हे लक्षात ठेवायचं आहे की हे पुढे पण मी सांगणार आहे उदाहरणं की कशात कुठल्या मूवीमध्ये तुम्ही काय पाहायला पाहिजे. ठीक आहे. सोडून हिरो हिरोईन सोडून बाकी काय पाहायला पाहिजे. आता जेव्हा हे क्लायमॅटिक कंडिशन्स आपण पाहतोय तर दोन खूप मुख्य आणि बेसिक विषय आहेत की जे खरं तर तुम्हाला लहानपणी आपण शाळेत शिकलेलो आहोत. ते म्हणजे काय की ह्या पृथ्वीच्या वातावरणाचे घटक काय आहेत. पृथ्वीच्या वातावरणाचे घटक काय आहेत. आणि दुसरं आहे की पृथ्वीच्या वातावरणाची संरचना कशी आहे. म्हणजे पहिलं आहे बेसिक कंपोजिशन ऑफ अर्थ्स ॲटमॉस्फिअर आणि सेकंड आहे स्ट्रक्चर ऑफ अर्थ्स ॲटमॉस्फिअर. ह्या दोन्ही गोष्टी बेसिक आहेत आपल्यासाठी. पहिला बघतोय आपण कंपोजिशन, घटक काय आहेत. आता काय करूया, ह्याला आपण 3 याच्यात डिव्हाइड करूया. कंपोजिशनमध्ये हवेचे पार्ट कोण कोण आहेत हे आपण शिकतोय आत्ता. त्या कोण कोण आहेत मध्ये पहिले आहेत गॅसियस फॉर्ममध्ये, माहिती आहे आपल्याला, वायू रूपात असणारे, माहिती आहेत की नाही आपल्याला. दुसरे आहेत तुमचे लिक्विडच्या स्वरूपात असणारे, आहेत का. आणि तिसरे आहेत सॉलिड स्वरूपामध्ये. तुम्ही म्हणाल काही काय सॉलिड कुठे दिसतात तुम्हाला हवेमध्ये? सगळे तर गॅसच आहेत का? आहेत. ओके, बघूयात ना उदाहरण आपण. आणि हे लक्षात घ्या, आपण हे कंपोजिशन बघतोय म्हणजे काय, वी आर टॉकिंग अबाउट दी नॅचरल कंडिशन्स, वी आर नॉट टॉकिंग अबाउट दी आर्टिफिशियल किंवा अँथ्रोपोजेनिक कंडिशन्स. म्हणजे काय, आपण हे काय आत्ता जे कार्बन इमिशन होतं आहे, सल्फर पार्टिकल सस्पेंडेड दिसत आहेत तुम्हाला. सल्फर पार्टिकल्स कशामुळे दिसत आहेत? व्हेहिक्युलर पोल्युशनमुळे. जास्ती गाड्या चालवत आहे त्याच्यामुळे दिसत आहे. पण हे नॉर्मल कंडिशनमध्ये आहे का? समजा गाड्या नसत्याच, कधी इंडस्ट्रियलायझेशन झालंच नसतं कधी, तर सल्फर पार्टिकल अशी जास्त तुम्हाला सस्पेंडेड दिसली असते का? नसते. आपण थ्रू आउट ग्लोब म्हणतोय. काही वोल्कॅनो ज्या ठिकाणी इरप्ट झालेले आहेत, ज्वालामुखी फुटले, त्याच भागामध्ये फार तर फार तुम्हाला दिसले असते. पण बाकी ठिकाणी दिसले असते का? नसते. म्हणजे आपण कशाबद्दल बोलतोय? नॅचरल, पृथ्वीची नैसर्गिक संरचना कशी आहे त्याबद्दल आपण बोलतोय. ओके. आता ते बघताना पहिलं काय म्हटलो आपण, गॅसेस स्वरूपामध्ये असणारे कोण कोण आहेत. तुम्हाला कायम एक आकडा माहिती आहे, 78, 21 आणि 71, 29 हा आकडा माहिती असतो. मुद्दाम सांगतेय, खरं तर हे आपण खूप लहानपणापासून शिकलोय. नायट्रोजनचं प्रमाण किती? 78%. हे लहानपणापासून शिकलोय. प्रेशर कंडिशन्स अजून तुम्ही हँडल केलेल्या नसतील. म्हणजे कुठल्या प्रेशर कंडिशन्स बोलतोय आपण? एक्झाम प्रेशर कंडिशन्स. इतका सोपा आकडा आहे, आपल्याला लहानपणापासून माहिती आहे की नायट्रोजनचं प्रमाण हवेमधलं किती आहे? 78% आहे. ठीक आहे. पण आपल्याला हा पण आकडा पाठ असतो की जमीन आणि पाण्याचं किती आहे? 71 आणि 29 आहे. ठीक आहे. MPSC प्रचंड हुशार आहे ह्या बाबतीमध्ये. प्रश्नांच्या ऑप्शन्समध्ये तुम्हाला असे नाही येणार 78, 79, 80, 81 असे नाही देणार. ते काय देतात तुम्हाला? जे आकडे पाठ आहेत ते आकडे येतात त्याच्यामध्ये. सो 78, 21, 29 आणि 71 असे आकडे येणार आहे. आणि मग त्या दोन आकड्यांमध्ये 2 इलिमिनेट करतो आपण, पण 71, 78 मध्ये कन्फ्युजन व्हायला लागतं आपल्याला त्यावेळेला. ठीक आहे. त्यामुळे थोडं नीट ह्या गोष्टी पाहून आत्तापासून ठेवायच्या आहेत. काय म्हटलो आपण इथे? सगळ्यात महत्त्वाचा गॅस कुठला आहे? सगळ्यात जास्ती प्रमाण असलेला गॅस कुठला आहे? इट इज नायट्रोजन. आणि मग नायट्रोजन गॅसच्या स्वरूपात आहे, म्हणजे तो कोण आहे? N2 आहे. N2 तो किती येतोय टोटल याच्यामध्ये? 78%. ओके. आता दुसरा महत्त्वाचा कोण आहे? ऑक्सिजन. राईट. आता तिसरा महत्त्वाचा कोण आहे? म्हणजे प्रमाणाच्या भाषेत खाली खाली सरकतोय आपण. तो कोण आहे? कार्बन डायऑक्साईड. ॲक्च्युली त्याच्या आधी एक आहे, तो म्हणजे अर्गॉन. सो पहिला होता नायट्रोजन, डिक्रीजिंग ऑर्डरमध्ये बघतोय आपण आता. नायट्रोजन, ऑक्सिजन, थर्ड आहे अर्गॉन. हा होता 78%, हा होता 21% आणि अर्गॉन आहे 0.93%. 0.93%.
ठीक आहे. नेक्स्ट ह्याच्यानंतरचा जो आहे तो खरंच आहे मग कोण, कार्बन डायऑक्साईड. आपण 4च बघायचे, आता डिटेलला जायचं नाही आपण. सो कार्बन डायऑक्साईड हा नेक्स्ट आहे. त्याच्या प्रमाण किती आहे कार्बन डायऑक्साईडचं, 0.03. 0.03 कुठून सांगताय, वेगवेगळ्या पुस्तकांमधून वाचून सांगताय. खरंच आहे का कार्बन डायऑक्साईडचं प्रमाण हे होतं प्री इंडस्ट्रियल इरा. ओके, इंडस्ट्रियलायझेशन झालं हे माहिती आपल्याला. ह्या औद्योगिकीकरणानंतर 1950 नंतर आपण पाहिले ना इंटरनॅशनल प्लॅटफॉर्म आणि इतके सगळे घटना घडत गेल्या, बरोबर. ह्या सगळ्या घटनांमधून उभं राहिलं काय, UNFCCC. ते UNFCCC कशासाठी, ग्लोबल वॉर्मिंगसाठी, जागतिक तापमान वाढ होतीये म्हणून कमी करण्यासाठी. ती होतीये कोणामुळे, बेसिक ह्याच्यामुळे होतीये. आणि ती का होतीये, ह्याच्या आधी नव्हतं का. कार्बन डायऑक्साईड इज अ इंटिग्रल पार्ट ऑफ अर्थ्स ॲटमॉस्फिअर, बरोबर ना. आधीपासून तो पृथ्वीच्या वातावरणाचा भाग आहे. मग आजच का अचानकपणे वाढायला लागलं, कारण ह्या कार्बन डायऑक्साईडचं प्रमाणच वाढलंय हवेमधलं, कळतंय. आणि मग हे प्रमाण किती झालंय आता, 0.04 झालं. 0.04 झालंय. ठीक आहे. पुस्तकांप्रमाणे जर ऑप्शन्स दिलेले असतील, म्हणजे दोन्ही माहीत पाहिजेत असं माझं सांगण्याचा मुद्दा इथे. पुस्तकांप्रमाणे विचारलं तर ते 0.03च उत्तर यावं लागणार आहे तुमचं. पण ते UPSCने क्वेश्चन फ्रेम कसा केला हे तिथं बसल्याबरोबर तुम्हाला कळतं. UPSCला आत्ताचं विचारायचं आहे का UPSCला ओरिजिनल विचारायचं आहे. ठीक आहे. सो आत्ताची काय आहे, 0.04. कोण म्हणताय, मी म्हणते का 0.04 झालं. माझ्या म्हणण्याला काही महत्त्व नाही. कोण म्हणतंय हे, IPCC म्हणतंय. कोण आहे IPCC, एन्व्हायरमेंटमध्ये तुम्हाला विचारणार आहे त्याच्यावर प्रश्न यावर्षी. कोण आहे हे IPCC, इंटरनॅशनल. हेच विचारणार बरं का. MPSC काय विचारणार, IPCC स्टँड्स फॉर इंटरनॅशनल प्रोग्राम फॉर क्लायमेट चेंज, जे तू ऑप्शन दिलास आत्ता मला. ठीक आहे. इंटर गव्हर्नमेंटल पॅनल ऑन क्लायमेट चेंज. ठीक आहे. असे 4 ऑप्शन्स देणार आणि मग तिथे तुम्ही असे कन्फ्यूज होणार परत. सो काय आहे IPCC, काही महत्त्वाच्या गोष्टी त्या लिहूनच ठेवायच्यात आपल्याला आणि त्या माहिती पाहिजेत. नोट्स कंपल्सरी काढायच्या. मी किती फास्ट असले तरी तुमची कपॅसिटी माझ्यापेक्षा जास्त पाहिजे. सो IPCC इंटर गव्हर्नमेंटल पॅनल ऑन क्लायमेट चेंज. पुन्हा हा मुद्दा असा आहे की ह्याला मराठी ट्रान्सलेशन देणार नाही MPSC. इंटर गव्हर्नमेंटल पॅनल ऑन क्लायमेट चेंज. आता नावात सुद्धा कळतंय, दिस इज बेसिकली अ गव्हर्नमेंटल बॉडी, इंटर गव्हर्नमेंटल बॉडी. म्हणजे ही काही NGO आहे का कुठली, नाही. वेगवेगळ्या देशांच्या राज्यकर्त्यांची आहे असं आपण म्हणूयात. म्हणजे आपले ऑफिशियल रिप्रेझेंटेटिव्ह ह्याच्यामध्ये असणार आहेत. भारताचा ऑफिशियल स्टँड असणार आहे याच्यामध्ये. ओके. IPCC इंटर गव्हर्नमेंटल बॉडी आहे. ही कधी एस्टॅब्लिश झाली, IPCC सगळ्यात महत्त्वाचं काम काय करते हे आधी पाहूयात आपण. IPCC 1970च्या दशकामध्ये हा जो वाद निर्माण झाला, काय वाद निर्माण झाला की जागतिक तापमान वाढ होतीये. ठीक आहे. आणि लोकांना ह्याची जाणीव आधी नव्हतीच, पण आपण बघितलं रिचेल कार्सन पासून पुढे. आठवतंय का आपण बोललेलो हे, रिचेल कार्सन बोललोय मला माहिती आहे. कुठे, GS स्पेशल कोर्समध्ये. हां. सो रिचेल कार्सन पासून जे काही एन्व्हायरमेंटल डिग्रेडेशनला सुरुवात झाली आणि वेगवेगळ्या पर्यावरणाच्या धोक्यांना सुरुवात झाली, ह्याची जाणीव रिचेल कार्सनपासून पुढे करायला सुरुवात केली गेली. हे करत असताना सगळ्यात महत्त्वाचा रोल आणखीन एका व्यक्तीने बजावला, तो त्याचं नाव आहे अल गोर. अल गोर. एक म्हणजे की प्रश्न पण असू शकतो डायरेक्टली अल गोरवर, किंवा हे नाव आणि त्याची डॉक्युमेंटरी आपल्याला एसेमध्ये लिहून यायची कंपल्सरी, एसे पर्यावरणावर आला तर. अल गोर त्यांनी हे कोण आहेत अल गोर, मराठीत लिहायला गेला तर अल गोरे होईल ते. अल गोर इज एक्स व्हाईस प्रेसिडेंट ऑफ अमेरिका. अमेरिकेचे माजी उपराष्ट्रपती आहेत हे. ठीक आहे. आता हे अल गोर अमेरिकेचे माजी उपराष्ट्रपती ह्यांनी एक डॉक्युमेंटरी काढली. कशासाठी, लोकांमध्ये अवेअरनेस क्रिएट करण्यासाठी आणि वेगवेगळ्या गव्हर्नमेंटला सुद्धा जागं करण्यासाठी. त्याचं नाव होतं ॲन इनकन्व्हिनियंट ट्रूथ. कन्व्हिनियंट ट्रूथ. पाहिली आहे खरे, किती लोकांना माहीत तरी होतं ॲन इनकन्व्हिनियंट ट्रूथ. पाहिली आहे. हे काय होतं आहे माहिती का,
कॉम्पिटिशन वाढत चालली आहे आणि आजच्या धावपळीच्या जगामध्ये ना तुम्ही इतकं पुस्तकं सेंट्रिक आणि इतका अभ्यास चालला ना आपला की बाकीच्या या गोष्टी आपल्याला माहितीच नाही आहेत ज्या एनरिच करणाऱ्या आहेत. ह्या सगळ्या BBC डॉक्युमेंटरीज असो किंवा अदर डॉक्युमेंटरीज असो ह्या आपण वर्गामध्ये सजेस्ट करत होतो, बऱ्याच वेळेला दाखवत पण होतो हे वर्गांमध्ये. आता ऑलटुगेदर बंद केलं आहे आपण हे वर्गात दाखवणार. का? कारण तुम्हीच झापडं लावताय, मग आम्हीसुद्धा तुम्हाला झापडं लावून पुढे जायला मदत करतो आहे सध्यापुरतं. का? कारण का वेळ नाही आता आपल्याकडे, कॉम्पिटिशन वाढलेली आहे म्हणून. पण जाता जाता तरीसुद्धा काही गोष्टी मी सांगणार आहे. मी त्याही दिवशी बोलली आहे बरोबर, काय की परीक्षेपुरता अभ्यास करू नका, कारण तो परीक्षेपुरता केला तर तो कधीच पुरणार नाही आहे. गेल्या वर्षीचा प्रिलिमचा पेपर डोळ्यासमोर ठेवा आणि भूगोलाला एक प्रश्न विचारला आहे त्यांनी, जोड्या लावामध्येच विचारला आहे आणि त्याच्यामध्ये 4 कन्सेप्ट दिल्या आहेत. त्यातली पहिलीच कन्सेप्ट एरकुंडे नावाची कन्सेप्ट आहे, ठीक आहे. आणि खाली अजून 4 कन्सेप्ट दिलेले आहेत आणि इकडे त्याचे जॉग्राफर्स दिलेले आहेत, ठीक आहे. कोणाला जमला? 99% लोकांना हा प्रश्न आला नाही आणि ज्यांच्या काहीतरी A का B सेटमध्ये हा पहिलाच प्रश्न होता. सो उडाल्यास दांड्याच उडाल्या तिथे की प्रश्न, अरे भूगोलात इतकं डेंजर विचारले असं झालं त्यांना, ठीक आहे. पण बेस काय परत की तुम्ही आणखीन थोडं तुमच्या अभ्यासाबरोबरीनेच जरा डोळे उघडे ठेवून बाजूला बघायचा प्रयत्न केला तर हे सुद्धा प्रश्न आपल्याला जमणार आहेत, हे लक्षात ठेवा. म्हणून फक्त की ह्या पण गोष्टी बघा, आज घरी जाऊन ॲन इनकन्व्हिनियंट ट्रूथ बघायचं आहे, ठीक आहे. ॲन इनकन्व्हिनियंट ट्रूथ कोणी आणली ही डॉक्युमेंटरी? अल गोर, एक्स वाईस प्रेसिडेंट ऑफ अमेरिका. कशासाठी होती ही? तर हा जो मूळ वाद आपण कुठून गेलो आहे की काय वाद निर्माण झाला, जागतिक तापमानवाढ होतीये ही नैसर्गिक आहे का मानवनिर्मित आहे, हा वाद निर्माण झाला 80च्या दशकामध्ये, 70-80च्या दशकामध्ये. हा वाद निर्माण होण्याचं मुख्य कारण काय होतं? तर मुळात जागतिक तापमानवाढ दिसली का, ॲव्हरेज टेम्परेचर राईज दिसली का सगळ्यांना? येस. म्हणजे कुणीच नकार नाही दिला ह्या कन्सेप्टला, सगळ्यांनी काय ॲक्सेप्ट केलं की जागतिक तापमानवाढ होते आहे, देर इज अ ग्लोबल वॉर्मिंग. ओके, हे सगळ्यांनी ॲक्सेप्ट केलं. वाद कुठे होता? ती कोणामुळे आहे? ती ह्युमन म्हणजे मानव निर्मित आहे का नैसर्गिक कारणांमुळे आहे, एवढाच वाद होती हे सगळ्यांनीच ॲक्सेप्ट केलं. ह्यामध्ये अल गोर यांच्यासहित जे एन्व्हायरमेंटलिस्ट होते सगळे, पर्यावरणवादी होते सगळे आणि भारतासहित बाकी सगळे देश, ह्यांनी काय स्टँड घेतला की मुळात ही होतीये ती मानवनिर्मित कारणांमुळेच होतीये आणि जर आपल्यामुळे होतीये तर आपणच लक्ष द्यायला पाहिजे त्याच्याकडे. आणि जर नाही दिलं तर येणाऱ्या जनरेशन्ससाठी किंवा येणारा जो काळ आहे फ्युचर जनरेशन्ससाठी मात्र हे घातक ठरणार आहे. आणि मग ती सस्टेनेबल डेव्हलपमेंटची कन्सेप्ट पुढे आली, ठीक आहे. ती बघूयात नंतरच्या आपण काळामध्ये. पण अमेरिका आणि काही डेव्हलप्ड कंट्रीजने याच्यावरती स्टँड घेतला की मुळात ही होणारी ग्लोबल वॉर्मिंग किंवा जागतिक तापमान वाढ हे काय आहे, पृथ्वीचं जे जिओलॉजिकल सायकल आहे, पृथ्वीची जी काही उत्क्रांती दिसते आजपर्यंतच्या काळामध्ये, त्याच्यामध्ये असे आपण पाहतो की पृथ्वीच्या बरोबर उत्क्रांतीच्या टप्प्यांमध्ये दिसतंय की असा काही काळ असतो की ज्याच्यामध्ये ज्याच्यामध्ये तापमान वाढ झालेली दिसते आणि असा काही काळ असतो की ज्याच्यामध्ये तापमान, हे काय आहे, पृथ्वीच्या उत्क्रांतीची वर्ष आहेत. आणि ती वर्ष म्हणजे काय 1, 2, 3 अशी वर्ष नाही आहेत, मिलियन इयर्समध्ये मोजलेली आहेत. इरा आहेत ते डिफरंट. ओके, अशी नावं ऐकली आहेत ना, डायनोसॉर इरा म्हणजे बेसिकली मायोसिन इरा, प्लिस्टोसिन इरा, कार्बोनिफेरस इरा, अशी नावं ऐकली आहेत. आपल्याला त्या नावांमध्ये जायचं नाही आहे, पण ती मी सांगते कन्सेप्ट समजण्यासाठी. हे दिसताना ह्यांना म्हणतात की ज्या वेळेला जागतिक तापमान ॲव्हरेज खाली चाललेलं असतं त्यांना म्हणतात ग्लॅशियल पिरियड. आणि ज्यांच्यामध्ये जागतिक तापमानवाढ थोडं वाढलेलंच दिसतं तुम्हाला ओव्हरऑल त्या अख्ख्या इरामध्ये तेवढ्या 10,000 वर्षांच्या कालावधीमध्ये, तर त्याला म्हणतात इंटरग्लॅशियल पिरियड. ग्लॅशियल पिरियड अँड इंटरग्लॅशियल पिरियड असे 2 नावं दिलेली असतात. आणि पृथ्वीच्या एकूण जिओलॉजिकल हिस्ट्री, इतिहास जर पाहिलात तुम्ही पृथ्वीच्या उत्क्रांतीचा, तर दिसेल की हे अल्टरनेट आहे की 10,000, 15,000, 20,000 वर्षांचा असा कालावधी दिसतो की जेव्हा जागतिक ॲव्हरेज जे तुमचं सरासरी तापमान आहे ते खाली गेलेलं असतं. म्हणून उत्तर ध्रुव, दक्षिण ध्रुवावरचे ग्लॅशियर्स म्हणजे काय, तुमचे हिमनद्या वाढलेल्या असतात. कारण काय, तापमान खाली गेलं म्हणजे ग्लॅशियर्स वाढणार आहेत तुमचे, बरोबर. म्हणजे समुद्राची पातळी खाली जाईल का वर येईल? खाली गेली. कारण काय, पाणी कुठे गेलं, बर्फांमध्ये गेलं. आलं लक्षात. आणि उलट काही असा इरा असतो की ज्या इरामध्ये जागतिक तापमानवाढ थोडंसं वाढलेलं असतं आणि म्हणून जे काही पोलर नॉर्थ पोल आणि साऊथ पोल असेल ह्याच्यावरचे ग्लॅशियर्स मेल्टडाऊन झालेले असतात आणि म्हणून जागतिक तापमान वाढ झालेली दिसते. आणि शिवाय काय,
समुद्राची पातळीसुद्धा वाढलेली आहे. आले लक्षात? मग हे नॅचरली सुद्धा तुम्हाला पृथ्वीच्या उत्क्रांतीच्या काळामध्ये ऐतिहासिक दृष्ट्यासुद्धा लक्षात येतं. ठीक आहे. आणि प्रॅक्टिकली जर बघितलं आपण तर वी आर बेसिकली लिव्हिंग इन द इंटरग्लॅशियल इरा. काय म्हटले कळलं मी? वी आर लिव्हिंग इन द इंटरग्लॅशियल इरा. हा आत्ताचा जो इरा आहे हा कोण आहे? इंटरग्लॅशियल इरा आहे. कळत आहे? म्हणजे ह्या इराचीच टेंडन्सी आहे, ह्या पूर्ण काळाचीच टेंडन्सी आहे की जागतिक ॲव्हरेज तापमानामध्ये वाढ झाली पाहिजे. एवढं तर कळतंय आपल्याला. ओके. आणि म्हणून हा बेसिक वाद निर्माण झाला की जर इफ वी आर लिव्हिंग इन द इंटरग्लॅशियल इरा, ओके, देन दिस इरा हॅज इट्स टेंडन्सी टू इन्क्रीज द ॲव्हरेज टेम्परेचर, राईट? देन व्हाय टू वरी अबाउट इट? बिकॉज इट इज नॅचरल, राईट? सो इट इज बेसिकली ह्युमन इंटरफिरन्स इज नॉट बेसिक कन्सर्न अबाउट दिस. ओके. मग कशासाठी विचार करायचा ह्या गोष्टींचा? असं बेसिकली कोणी स्टँड मांडला? अमेरिका आणि इंडस्ट्रियलाइज कंट्री. हे म्हणण्यामागचा बेसिक हेतू काय होता त्यांचा? इंडस्ट्रियलायझेशन, त्यांच्या इंडस्ट्रीज जपणं वगैरे वगैरे हे सगळं. पण म्हणण्यामध्ये बेसमध्ये चूक आहे का? काही चूक नाही आहे खरं तर. ठीक आहे. म्हणजे लक्षात येईल तुमच्या की आता खरं प्रूव्ह करणं गरजेचं आहे की खरंच हे नॅचरल कंडिशनमुळे होत आहे का? जर ते नॅचरल कंडिशन्समुळे होत असेल आणि ह्या तुमच्या इंटरग्लॅशियल इरामुळे जर होत असेल तर मुळात आपण काळजी करायची गरज नाही. आणि दुसरी गोष्ट, काळजी करून उपयोग नाही. कारण काय? ते नैसर्गिक आहे, ते घडणारच आहे. तुम्ही काळजी केल्याने काही फरक पडेल का त्याला? काही नाही. ओके. असं एकीकडे मांडलं गेला एक स्टँड आणि दुसरा स्टँड अल्गोर सहित बाकीच्यांचा होता की आम्ही हे अमान्य करत नाही आहोत की वी आर लिव्हिंग इन द इंटरग्लॅशियल पिरियड. बट हे असताना सुद्धा जो रेट ऑफ इन्क्रीज आहे, तापमान वाढीचा जो रेट असायला पाहिजे तो त्याच्यापेक्षा खूप पटीने जास्त आहे. आणि मग हे कोणामुळे आहे? तर बेसिकली दिस इज ड्यू टू ह्युमन इंटरफिअरन्स. येते लक्षात? मग आता परत डिफाईन करण्याची वेळ आली. ग्लोबल वॉर्मिंग, इज इट अँथ्रोपॉलॉजिकल ऑर इज इट नॅचरल? ठीक आहे. आणि मग ही डिफाईन करण्याची वेळ आम्ही डिफाईन करून चालणार आहे का? देशांच्या पॉलिटिकल लिडर्सनी ठरवलं डिफाईन करायचं तर चालणार आहे का? नाही. कारण ते भांडत बसणार आहेत बिकॉज ऑफ नॅशनल इंटरेस्ट. प्रत्येक देश आपापल्या स्वतःच्या नॅशनल इंटरेस्टकडेच बघणार आहे. आणि म्हणून सायंटिफिक तुम्हाला सपोर्ट देण्यासाठी ऑर्गनायझेशन आली, तिचं नाव आहे IPCC. आणि हीच आपण बघितली, इंटरगव्हर्नमेंटल पॅनल ऑन क्लायमेट चेंज. ॲक्च्युली हिची एस्टॅब्लिशमेंट आधीची, हे लक्षात घ्या. तुमची वसुंधरा परिषद कधी झाली? 1992. UNFCCCची स्थापना कधी झाली? UNFCCCची स्थापना कधी झाली? सगळ्यांना बेंचवर उभं करणार आहे मी आता. GS स्पेशल कोर्समध्ये अख्खी हिस्ट्री घेतली मी याची. 1992 मध्येच वसुंधरा परिषदेचे 2 आउटकम आले असं मी सांगितलं. बरोबर. काय 2 आउटकम होते? एक जो ग्लोबल वॉर्मिंगसाठी काम करणारा तो UNFCCC आणि दुसरा बायोडायव्हर्सिटी किंवा जैवविविधतेसाठी काम करणारा म्हणजे CBD. आठवलं का? आता जरा थोडं कन्व्हेन्शन ऑन बायोलॉजिकल डायव्हर्सिटी, असा दुसरा जो जैवविविधतेसाठी काम करत होता. पण आपण बोलतोय कोणाबद्दल? UNFCCC. कधी आलं? 1992 मध्ये आलं. आणि हा प्लॅटफॉर्म पुढे पाहिलं तुम्ही तर ऐकलेलं असतं हे सगळं आपण कधी ना कधी. पुढे UNFCCCचं काम काय आहे? क्योतो प्रोटोकॉल, कार्बन इमिशन कमी करायचे आहेत. क्योतोची फेज 1 2005 ते 2012, फेज 2 2012 ते 2020. क्योतो लिगली बाइंडिंग करायचं नाही करायचं, अमेरिकाचा स्टँड काय, युरोपियन युनियनचा स्टँड काय, भारताचा काय, हे सगळ्या गोष्टी त्याच्यात घडल्या. मग तुमची बाली परिषद, कॅनकून, कोपनहेगन आणि फायनली पॅरिस कॉन्फरन्स 2015. कळतंय का मी काय बोलतीये? खजड होत आहे, होऊन उपयोगच नाही. ठीक आहे. होत नाही, स्वतः मान्य करा. मला समजतंय सगळं, असं म्हणा, समजणार आहे. ठीक आहे. मग काय म्हणतोय आपण की हे जे काही UNFCCCनी पुढे काम केलं सगळं ग्लोबल वॉर्मिंगवरती, जे काही आत्तापर्यंत दिसतंय पॅरिस परिषदेपर्यंत, ह्याला बेसिक सपोर्ट कोणाचा आहे? सायंटिफिक सपोर्ट कोणाचा आहे? तो IPCCचा आहे. आणि IPCC खरं तर हे झालं स्थापन कधी? 92 मध्ये. IPCCची स्थापना त्याच्यासाठी झालीच नव्हती. IPCCची स्थापना आधी झाली होती 1998 मध्ये. IPCC बेसिकली कोणी स्थापन केलं? 2 महत्त्वाच्या ऑर्गनायझेशन, युनायटेड नेशन एन्व्हायरमेंट प्रोग्राम, संयुक्त राष्ट्र पर्यावरण कार्यक्रम, युनायटेड नेशन एन्व्हायरमेंट प्रोग्रामनी स्थापना केली. आणि वर्ल्ड मेट्रोलॉजिकल ऑर्गनायझेशन, जागतिक हवामान संस्था, वर्ल्ड मेट्रोलॉजिकल ऑर्गनायझेशन, ह्या दोघांनी 1988 मध्ये केली.
हे पुन्हा लक्षात घ्या की बेसिकवरती जर एन्व्हायरमेंटमध्ये प्रश्न विचारले तर ही संस्था काय काम करते असं विचारलं जाऊ शकतं. ही संस्था स्वतः कुठलंही संशोधन करत नाही हे लक्षात घ्या. ही संस्था काय करते, मग लोकांनी केलेलं संशोधन घेते आणि त्या संशोधनाचा डेटा बघून त्याचं ॲनालिसिस करते, ते ॲनालिसिस करून सांगते की पॅटर्न काय आहे. ठीक आहे. उदाहरणार्थ म्हणूयात आपण की IPCCकडे स्वतःची कुठलीही संशोधन लॅबोरेटरी वगैरे काही नाही आहे यांच्याकडे. ठीक आहे. मग कोण कोण डेटा प्रोव्हाइड करतं यांना? UNEP करतं, वर्ल्ड मेट्रोलॉजिकल ऑर्गनायझेशन करतं, आपलं इस्रो डेटा पुरवतं, आपली IMD इंडियन मेट्रोलॉजिकल डिपार्टमेंट हे डेटा पुरवतं ह्यांना, NASA डेटा पुरवतो ह्यांना. आणि जो काही डेटा पुरवलेला आहे त्या डेटावरनं पॅटर्न ॲनालिसिस हे कोण करतं मग फायनली, म्हणजे एक्सपर्ट पॅटर्न ॲनालिसिस कोण करतं, तो IPCC करतं. महत्त्वाचं का आहे पुन्हा IPCC शेअर्ड इट्स नोबेल प्राइज विथ अल गोर इन 2007. 2007मध्ये शांततेचा नोबेल पुरस्कार IPCC आणि अल गोर मग जे सांगितले ते त्या दोघांना मिळाला त्यांच्या ह्या सगळ्या कार्यासाठी. हा खूप मोठा म्हणजे ॲक्च्युली जॉग्राफिकल थॉट्समध्ये मग शिरावं लागेल आपल्याला की दरवेळेला अर्थचं कंपोजिशन, ॲटमॉस्फेरिक कंपोजिशन चेंज होत असणार आहे. साधं जाता जाता सांगते, त्याच्या डिटेल्समध्ये मी जाणार नाही आहे, पण साधं जाता जाता आपण बघूयात. उदाहरणार्थ पृथ्वीचं आधी सुरुवातीला जेव्हा वातावरणाची निर्मिती झाली हेच होतं का कंपोजिशन? 78-21 नव्हतं, वेगळं होतं. ते इव्हॉल्व होत गेलं. ठीक आहे. आणि हे जे इव्होल्युशन आहे त्या वेळेचं होणारं त्याचाच परिणाम म्हणजे क्लायमॅटिक कंडिशन्स आहेत. आणि क्लायमॅटिक कंडिशन्स मी सांगितले ह्या 3 गोष्टी, टेम्परेचर, प्रेशर आणि ह्युमिडिटी, हे 3 बदलणारी, ह्या तिघांवर परिणाम करणाऱ्या अनेक घटना पृथ्वीच्या एकूण ह्याच्यामध्ये घडताना आपल्याला दिसतात. आणि मग ती सायकल एक तयार होताना दिसते. याचे वेगवेगळे थॉट्स तुम्हाला जॉग्राफीमध्ये पाहायला मिळतात, पण मग त्याच्या डिटेल्समध्ये, कारण ते आपल्याला नाही आहेत म्हणून आत्ता जात नाही आहोत. तुला पाहिजे असेल तर आपण सेपरेट भेटून सांगेन मी तुला. ओके. ठीक आहे. आता मुद्दा काय पुढचा आपला, हे गेलो कुठून इथे एवढं, हे महत्त्वाचं होतं हे लक्षात घ्या. आणि बऱ्याच वेळेला असं होणार आहे की मूळ मुद्द्याकडे मी परत नेणारच आहे तुम्हाला, पण बऱ्याच वेळेला असं होणार आहे की तिथून आपण काहीतरी एक्स्ट्रा पाहतोय माहिती. ठीक आहे. आता हे कुठून गेलो होतो IPCCकडे? कार्बन डायऑक्साईडच्या प्रमाणावरनं गेलो होतो आपण. मग कुठे आहोत आपण? पहिल्याच मुद्द्यावर आहोत, कंपोजिशन, म्हणजे घटक कुठले कुठले आहेत त्याच्यातले पण गॅसियसबद्दलच बोलतोय आपण फक्त. आणि गॅसियस जे काही घटक दिसत आहेत त्याच्यातला महत्त्वाचा कोण आहे? CO2, कार्बन डायऑक्साईड. आता पहिल्या दोघांचा फारसा महत्त्वाचा रोल नाही आहे, नायट्रोजन ऑक्सिजनचा, पण कार्बन डायऑक्साईडचा पृथ्वीच्या एकूण वातावरणाच्या वेगवेगळ्या घडणाऱ्या घटनांमध्ये खूप मोठा रोल आहे. इतका वेळ तेच ते डिस्कस केलं आपण. ग्लोबल वॉर्मिंगमध्ये सगळ्यात महत्त्वाचं कोण आहे? कार्बन डायऑक्साईड आहे. बरोबर. मग तो रोल काय आहे आणि कशामुळे हे घडतं हे पण आपल्यासाठी तेवढंच इम्पॉर्टंट आहे. म्हणून आधी काय बघतोय आता? CO2 बघितलं, CO2चा रोल काय हे बघतोय आपण. आता हा CO2चा रोल बघताना CO2चा रोल बघताना तुम्हाला लक्षात घ्यायला लागेल, मी डायग्राम काढली की तिकडे तुमची डायग्राम काढायला सुरुवात झाली पाहिजे. खूप वेळेला तुम्ही लिहिलेल्या गोष्टी एक्सप्रेस करत नाहीत, तेवढ्या गोष्टी डायग्राम एक्सप्रेस करू शकते. आणि मुळात ती आधी समजलेली असायला हवी. हा काय आहे? पृथ्वीच्या वातावरणाचा पहिला थर म्हणजे कोण येते? तपांबर, म्हणजे ट्रोपोस्फियर आहे. हा पहिला थर. ठीक आहे. हा दुसरा थर, तिसरा. ठीक आहे. वरचे आपल्याला आत्ता काय त्याच्याशी घेणं देणं नाही, आपल्याला CO2चा रोल बघायचा आहे. CO2 कुठे आहे तुमचा? CO2 आहे जास्ती कुठल्या पार्टमध्ये? ठीक आहे, तपांबरामध्ये. ओके. आता पृथ्वीवर येणारे जे सूर्यप्रकाश दिसतो आपल्याला, हा जो इकडनं येणारे पृथ्वीवर येणारा सूर्यप्रकाश, हां, तो कुठल्या फॉर्ममध्ये येतोय? येताना कुठल्या फॉर्ममध्ये येतोय सूर्यप्रकाश? तो आहे शॉर्ट वेव्ह रेडिएशन्स. शॉर्ट वेव्ह रेडिएशन्स म्हणजे लघु तरंग लहरींच्या स्वरूपात येतोय. ठीक आहे. लघु तरंग लहरी यांच्या स्वरूपात येतोय. आणि येताना जो काही दिसतोय, पुढे आपण बघणारच आहोत खरं तर, हीट बजेट किंवा पृथ्वीचं तापमानाचं संतुलन,
त्यात दिसेल तुम्हाला जेवढं काही सूर्य आतमध्ये फेकतोय आपल्याकडे, पृथ्वीच्या वातावरणामध्ये जेवढं काही येतंय तेवढं 100% ॲब्झॉर्ब नाही केलं जात. ठीक आहे, त्यातलं किती, तर फक्त 65% पृथ्वी ॲब्झॉर्ब करते. पृथ्वी शोषून किती घेते, 65%, आणि उरलेले 35% डायरेक्ट फेकून देते की नकोय मला, 100ची मला गरज नाही, कितीची गरज आहे, फक्त 65ची गरज आहे. सो किती ॲब्झॉर्ब होते आपल्याकडे, फक्त 65% ॲब्झॉर्ब होते. पण ते आहे कुठल्या फॉर्ममध्ये, शॉर्ट वेव्ह म्हणजेच काय, लघु तरंग लहरींच्या स्वरूपामध्ये आहे. आता पृथ्वीने जे काही हे 65 घेतलंय, खरं तर पहिले तर 35 डायरेक्टच टाकले पृथ्वीने, पण उरलेले 65 जे घेतलेत पृथ्वीने ते सुद्धा सगळे स्वतःजवळ ठेवत नाही पृथ्वी. जर कंटिन्युअस घेतीचे असंच झालं असतं तर टेम्परेचर किती वाढलं असतं आतापर्यंत, कारण ही ऊर्जा आहे, हे लक्षात घ्या. बरोबर, म्हणजे घेतलेलं सगळं पृथ्वी परत टाकून देते. ठीक आहे, भलेही घेताना वेगळा रेट आहे आणि देताना वेगळा रेट आहे, पण घेतलेलं सगळं काय होणार आहे, परत टाकून दिलं जाणार आहे. ठीक आहे, येताना जे ॲब्झॉर्ब खाली येतं आहे ते कुठल्या स्वरूपात ॲब्झॉर्ब होतं आहे, शॉर्ट वेव्ह म्हटलो आपण, लघु तरंग लहरी. पण पृथ्वी जे परत पाठवतीये ते कुठल्या स्वरूपात आहे, लॉंग वेव्ह रेडिएशन्स, म्हणजे दीर्घ तरंग लहरींच्या स्वरूपात आहे, दीर्घ तरंग लहरींच्या स्वरूपामध्ये आहे. सो म्हणजे आपण आता सोलर रेडिएशन किंवा लाईटच्या बाबतीमध्ये बोलतोय आपण, प्रकाशाच्या बाबतीमध्ये बोलतोय आपण. ह्या प्रकाशामध्ये ज्या शॉर्टवेव्ह रेडिएशन्स किंवा लघु तरंग लहरी आहेत त्यांच्यामध्ये कुठला प्रकाश जास्ती असेल जरा मला सांगा. मी प्रकाशाची नावं घेते आधी. UV रेज म्हणजे जंबुपार किरणं तुमची, दृश्य प्रकाश म्हणजे विजिबल रेज, अवरक्त किरणं म्हणजे IR रेडिएशन्स, मायक्रोवेव्ज, रेडिओ वेव्ज. कोण आहेत सगळेच आता काही जण IR सांगतात, काही दृश्य प्रकाश सांगतायत. ओके, हे सगळं कशाबद्दल बोललो रे आपण, फिजिक्समध्ये त्यावरही प्रश्न आपल्याला असू शकतात म्हणून सेपरेट पाहायचं. इंजिनियर लोक किती आहेत त्यांच्यासाठी हे जास्त आहे. ओके, काय आधी पाहतोय आपण, सगळ्यात आधी तर आपण इलेक्ट्रोमॅग्नेटिक स्पेक्ट्रमच पाहतोय. इलेक्ट्रोमॅग्नेटिक स्पेक्ट्रम पाहतोय. मी बेसिक्सपासून जाणार आहे, लक्षात ठेवा. काहींना कदाचित काही गोष्टी माहिती असतील, त्यांना त्या सोप्या वाटतील, काहींना ह्या माहितीच नसतील, त्यांच्यासाठी ह्या गरजेच्या आहेत. काय म्हणतोय आपण, इलेक्ट्रोमॅग्नेटिक स्पेक्ट्रम पाहतोय आपण. म्हणजे काय पाहतोय, तर हे जे काही सूर्यकिरणं आत येत आहेत ना त्या कशा स्वरूपात असतात हे पाहतोय आपण. मुळात सूर्यकिरणं पृथ्वीवरती 2 स्वरूपात येतात असं वेगवेगळ्या सायंटिस्टनी सांगून ठेवलं, ते पण आपल्याला माहीत पाहिजे. कुठल्या 2 स्वरूपात, एक सायंटिस्ट म्हणतो कुठल्या स्वरूपात येतं, फोटॉनच्या स्वरूपात येतं. फोटॉन म्हणजे काय, पार्टिकल, पार्टिक्युलेट फॉर्म, पार्टिकलच्या स्वरूपात येतं. म्हणजे येत आहेत ते काय, पार्टिकल्स आहेत. आपल्याला जरी लक्षात येत नसेल तरी ते काय आहेत, पार्टिकल्स आहेत. आणि काही सायंटिस्ट काय सांगतात, दिस इज इन द वेव्ह फॉर्म, तरंग लहरींच्या स्वरूपामध्ये आहे. आपल्यासाठी आपण म्हणूयात सध्यापुरतं हे विसरून जायचं आहे की फोटॉनच्या स्वरूपात येतं. घरी जाऊन बघा तुम्ही फोटॉनची थेरी कुणी दिली. पुढची आहे वेव्ह. वेव्ह थेरीमध्ये की येणाऱ्या सूर्यलहरी हे कशाच्या स्वरूपात मध्ये दिसत आहेत तुम्हाला, लहरींच्या स्वरूपात, वेव्हच्या स्वरूपामध्ये दिसत आहेत, तरंग लहरी आहेत त्या. ओके, आता ह्या ज्या तरंग लहरी आहेत ह्या मोजताना तरंग लहरी हे डिस्टन्स मोजलं जातं. आयदर 2 उंचवट्यांमधलं किंवा 2 खालच्या खोलगट भागांमधलं मोजलं जातं. हे डिस्टन्स म्हणजे काय, बेसिकली दिस इज लॅम्बडा. लॅम्बडा, लॅम्बडा म्हणजे काय, वेव्ह लेंथ. ही वेव्ह आहे ना एक, दिस इज वेव्ह, एक लहरी आहे ती, म्हणजे वेव्ह लेंथ. ह्या दोघांमधलं डिस्टन्स म्हणजे काय, वेव्ह लेंथ. म्हणजेच काय आहे, तरंग लांबी आहे ती. वेव्ह लेंथ म्हणजे काय, तरंग लांबी. सो ही तरंग लांबी अशी दिसली आपल्याला. हे डिस्टन्स किती आहे साधारणपणे, किती लॅम्बडा म्हणजे किती येते लक्षात येते तुम्हाला. आता समजा मी हीच वेव्ह, ठीक आहे, आणि आता मला सांगा की डिस्टन्स किती आहे, राईट. मगाचं डिस्टन्स किती होतं, एवढं, आणि आताचं डिस्टन्स किती आहे, एवढं. सो डिस्टन्स कमी झालंय का जास्ती आहे, कमी झालंय. सो लॅम्बडा इज लेस, कमी झालाय लॅम्बडा तुमचा, बरोबर. पण एवढ्या एका पर्टिक्युलर डिस्टन्समध्ये किती वेव्स बसल्यात, त्या 4, 3, 4 दिसत आहेत, आणि आधी किती, एकच वेव्ह बसली होती. म्हणजे आपल्याला सरळ लक्षात येतं आहे की लॅम्बडा जर वाढला तर तुमची फ्रिक्वेन्सी, याला काय म्हणतो, एका पर्टिक्युलर ह्याच्यात बसते त्याला वारंवारता किंवा फ्रिक्वेन्सी म्हणतो. म्हणजे आंदोलनं किती होत आहेत तेवढ्या पर्टिक्युलर ह्याच्यामध्ये त्याला वारंवारता म्हणतो आपण.
हे कशासाठी शिकतोय, कारण मुळात परत परत तिकडे जायचं आहे आपल्याला. तर जर तुमचा लॅम्बडा किंवा वेवलेंथ जेवढी जास्ती, इथे वेवलेंथ जास्ती दिसली ना आधीच्या याला, काळं पहा, लाल विसरून जावरचं. सो काय होणार आहे, लॅम्बडा जास्ती म्हणजे फ्रिक्वेन्सी वारंवारता कमी, एकच वेव बसली. आणि उलट लॅम्बडा कमी केलात तुम्ही म्हणजे वारंवारता वाढली, कारण म्हणजे जास्त वेव्स बसल्या तुमच्या, बरोबर, फ्रिक्वेन्सी जास्त बसली त्याच्यामध्ये. ओके, इथपर्यंत कळलंय. आता जेवढ्या वेळेला दिसेल तुम्हाला की वेव लेंथ जास्ती असेल तर फ्रिक्वेन्सी कमी असते, त्यावेळेला एनर्जी पण कमी असते. आणि उलट ज्या वेळेला वेव लेंथ कमी असते, वारंवारता जास्ती असते, त्यावेळेला काय दिसेल, एनर्जी पण जास्ती दिसते तुम्हाला. एनर्जी पण काय म्हटलो आपण, जास्ती दिसते. आता काय करते मी, ठीक आहे, म्हणजे इकडं काय होतं तुमचं, लॅम्बडा काय होता, कमी होता आणि फ्रिक्वेन्सी काय होती, जास्ती होती. इकडे काय दिसतंय, लॅम्बडा जास्ती आणि फ्रिक्वेन्सी कमी. हे सगळं काय, दिस इज इलेक्ट्रोमॅग्नेटिक स्पेक्ट्रम. म्हणजे सूर्याकडनं येणाऱ्या ज्या तरंगलहरी आहेत त्या एवढ्यांच्या स्वरूपात येऊ शकतात असं आपण म्हणतोय. मग एवढ्यांच्या म्हणजे कोणाच्या, तर त्याला काही नावं आहेत जे आपण मगाशी बोललो. ओके, मग UV रेज हे सगळ्यात सुरुवातीला कोण आहे, इथे UV रेज आहेत. सगळ्यात सुरुवातीला कोण आहे म्हटलं आपण, UV. म्हणजे UVचं काय दिसतंय, फ्रिक्वेन्सी जास्त आहे आणि लॅम्बडा कमी आहे. UV नंतर लागून इलेक्ट्रोमॅग्नेटिक स्पेक्ट्रमवर कोण आहे, विजिबल रेज आहेत, म्हणजे दृश्य प्रकाश आहे. दृश्य प्रकाश आहे. दृश्य प्रकाशाचं काय बघितलं मग, थोडीशी जास्त आहे वेवलेंथ आणि थोडी फ्रिक्वेन्सी कमी, पण ह्यांच्यापेक्षा मात्र एनर्जी जास्तीच असणार आहे. विजिबलला लागून कोण आहे मग, इन्फ्रारेड, IR, इन्फ्रारेड म्हणजे कोण आहेत, अवरक्त किरण आहेत, अवरक्त. हा कोण होता, दृश्य प्रकाश होता, दृश्य प्रकाश होता. नाही मग काय 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 कळलं नाही. बरं, बॅकग्राऊंड काय, नाही मी खरंच विचारते, बॅकग्राऊंड काय, सायन्सच आहे. ओके, बरं, मुळात हे जे सगळं जे आपण पाहतोय ना, येणारा जो सूर्यप्रकाश असतो त्याला हे मी असं का मांडून दाखवलं, तर बेसिकली आपल्याला कळण्यासाठी, कम्पॅरिझनसाठी, की UVचं तुम्हाला काय दिसतंय, फ्रिक्वेन्सी कशी असणार आहे, जास्ती असणार आहे आणि वेवलेंथ कशी असणार आहे, कमी असणार आहे. ठीक आहे, हे दिसलं ना इथे तुम्हाला UVची. म्हणजे सुरुवातीला आता हे बेसिक हे मांडलं आहे, हे डिस्टन्सवर आहे. ह्याला तुम्ही म्हणता आयदर अँगस्ट्रॉममध्ये सांगतात हे, किंवा नॅनोमीटर्समध्ये सांगतात, मायक्रोमीटर्समध्ये पण काही वेळेला देतात हे. ठीक आहे, ते मी तितक्या डिटेलमध्ये जात नाही आहे, फक्त समजण्यासाठी तुम्हाला समोर पिक्चर लक्षात आलं पाहिजे फक्त, की कुठली वेव कुठे बसते. टोटल इलेक्ट्रोमॅग्नेटिक स्पेक्ट्रम म्हणजे काय आहे, तर कमी फ्रिक्वेन्सी, जास्ती फ्रिक्वेन्सीपासून आपण कमी फ्रिक्वेन्सीपर्यंत मांडलं त्याला. ठीक आहे, आणि जास्तीपासून कमीपासून पर्यंत मांडलं तर सुरुवातीला कोण येणार आहे, तो UV येणार आहे. का UV येणार आहे, कारण UVची एनर्जी जास्ती आहे, फ्रिक्वेन्सी पण जास्ती आहे. त्याच्यानंतर कोण आहे, तर साधारणपणे 300 ते 700 हे डिस्टन्स जे बघतोय आपण, इथून इथपर्यंत त्याची फ्रिक्वेन्सी असते. त्याच्या डिटेलमध्ये जाऊ नका असं मी म्हणते. 300 ते 700 हे काय त्यांचं डिस्टन्स आहे. 300 ते 700 मध्ये कोण आहे मग, विजिबल किंवा दृश्य प्रकाश आहे. ठीक आहे, मग त्याच्यानंतर IR, इन्फ्रारेड म्हणजे कोण आहेत मग, 700 पेक्षा जास्त. आता परत समजायला म्हणून मी आधीचं ज्यांचं सायन्स आहे ना त्यांच्यासाठी सांगते. तुम्हाला फोटोसिंथेसिसमध्ये 2 फोटोसिंथेसिसचे प्रकार माहिती आहेत. एक फोटोसिस्टीम 1 आणि फोटोसिस्टीम 2, ज्यांचं सायन्स आहे त्यांच्यासाठी. फोटोसिस्टीम 1, फोटोसिस्टीम 2. ओके, आणि त्यात तुम्हाला माहिती आहे की क्लोरोप्लास्ट जे असतात ते ॲब्झॉर्ब करतात लाईट. सगळ्याच्या सगळ्या लाईट ॲब्झॉर्ब करतात का, नाही करत. कुठला करतात, फोटोसिस्टीम 1ला आणि फोटोसिस्टीम 2ला. आहे का लक्षात, 680 नॅनोमीटर्स आठवलं का आता, आणि 700 नॅनोमीटर्स आठवलं आता. मग ॲब्झॉर्ब करताना फोटोसिस्टीम 1 जेव्हा म्हणतोय 680 इथं असणार आहे साधारणपणे आणि 700 इथं असणार आहे. इकडच्या बाजूला आलो ना आपण आता, बरोबर. सो इकडपासून सुरुवात झाली तुमची, 300, 400, 500 असं करत येतोय आपण. मग 300 पासून जरी सुरुवात झाली असेल तरी सुद्धा दृश्यप्रकाश 300 ते 700 जो म्हणतोय आपण, 300 नॅनोमीटरला कोण असणार आहे, कुठला कलर म्हणतोय आपण दृश्यप्रकाशातला, कुठला असणार आहे, कलर. कलर माहिती आहेत ना दृश्यप्रकाशातले, 7 कलर्स. हां,
मग तो बोलतोय आपण कुठली लाईट असणार आहे, कुठल्या रंगाची लाईट असणार आहे ती. 300च्या जवळ कळायला एकदम सोपं. काय ब्ल्यू असणार आहे. का ब्ल्यू असणार आहे, शेजारी बघा ना अल्ट्रा व्हायलेट आहे ना शेजारी. सो सुरुवातीला कोण असणार आहे, व्हायलेटच असणार आहे, ब्ल्यू असणार आहे सुरुवातीला. सो 300 नॅनोमीटर ज्याची वेवलेंथ स्वतःची 300 नॅनोमीटर आहे असा कोण आहे, वेवलेंथ 300 नॅनोमीटर आहे, म्हणजे हे डिस्टन्स त्याचं किती आहे, 300 नॅनोमीटर आहे. मग पुढे वाढलेलं दिसतंय का हे डिस्टन्स थोडंसं, समजा हे 350 आहे असं म्हणूयात आपण. असं करत हे वाढलेलं दिसतंय का, हे किती आहे, 700च्या जवळ आहे डिस्टन्स. हे डिस्टन्सबद्दल बोलतोय आपण. ठीक आहे. आणि मग जर हे 700 नॅनोमीटर आहे म्हणजे ही लाईट कुठली आहे, कुठली असायला लागणार आहे ती रेड, कारण ती काय आहे, अवरक्त किरणाला लागून आहे, ती रेडच असावी लागणार आहे. सो नॅनोमीटरच्या भाषेत बोलायला गेलात तुम्ही तर कमी वेवलेंथ कोणाची आहे, व्हिजिबलबद्दल बोलतोय आपण, ब्ल्यू लाईटची आहे. आणि जास्त वेवलेंथ कोणाची आहे, रेड लाईटची आहे. कळलं इथपर्यंत. पुन्हा खूप डिटेल जाऊ नका त्याच्या. हे कशासाठी, हे का शिकतोय असा जर प्रश्न मनात निर्माण झाला असेल तर पुढे इकडे येणार आहे ते. ठीक आहे. इथपर्यंत कळलं तुम्हाला की सुरुवातीला कोण होतं, UV रे होता, मग कोण आहे व्हिजिबल, कारण वाढत गेली ना आता, लेंथ वाढत चालली आहे. पुढचा कोण होता, IR म्हणजे तुमचा अवरक्त किरण होती. त्याच्या पुढे कोण आहे, IR नंतर मायक्रोवेव्ज आहेत, आणि इकडे शेवटी कोण आहेत, रेडिओ वेव्ज आहेत. हे माहिती आहेत आपल्याला, मायक्रोवेव्ज माहिती आहेत, रेडिओ वेव्ज पण माहिती आहेत आपल्याला. मायक्रोवेव्ज आणि रेडिओ वेव्ज बेसिकली दीर्घलहरी आहेत, कारण ह्यांचं वाढलं ना डिस्टन्स, बरोबर. मग आता ह्या ज्या लहरी आपण पाहिल्या, भरपूर प्रकार पाहिले लहरींचे आपण. काय काय प्रकार पाहिले, UV रेज, व्हिजिबल रेज, IR, मायक्रो आणि रेडिओ. ह्यातल्या काहींना दीर्घलहरी म्हणतात, काहींना लघुलहरी म्हणतात. खरं तर तुम्ही इमिजिएट कम्पेअर केलं तर एक दीर्घ आणि एक लघु कायम असणार आहे. उदाहरणार्थ ही लघु झाली हिच्या तुलनेत, बरोबर. पण असं करत नाहीत. काय करतात, डायरेक्टली इथून तुकडा केला त्याचा. तुमचा हा UV आणि व्हिजिबल म्हणजे अप टू 700 नॅनोमीटर्स ह्या कोण आहेत, लघुलहरी आहेत. आणि मोर दॅन 700 नॅनोमीटर्स म्हणजे ही वेवलेंथ वाढली आता, हे कोण आहेत, दीर्घलहरी आहेत. मग आता लघुलहरींचे एक्झाम्पल्स कोण झाले, UV आणि व्हिजिबल, दृश्य प्रकाश आणि जम्बुपार किरण. आणि इकडे दीर्घलहरींचे प्रकार काय झाले, ह्या दीर्घ आहेत लहरी, हे 3 झाले, अवरक्त किरण, मायक्रोवेव्ज आणि रेडिओ वेव्ज. तिघांना काय म्हणणार तुम्ही, दीर्घलहरी म्हणणार. आता परत या इकडे. येताना कोण होते, शॉर्ट वेव्ज, लघुलहरी होत्या, म्हणजे कोण होते, UV आणि व्हिजिबल होते, बरोबर. जाताना कोण आहेत, दीर्घलहरी म्हणजे कोण आहेत, शेवटचे 2 फक्त माहितीसाठी दिलेत, विसरून जायचं. कोण आहेत, विसरलात का आता, कोण आहेत मग, फक्त IR आहेत. ठीक आहे. सो येताना UV आणि व्हिजिबल आहेत, आणि जाताना कोण आहेत, दिज आर IR रेडिएशन्स, अवरक्त किरण आहेत जाताना. ठीक आहे. आणि हे कशावर आहे, म्हणजे पुन्हा सिंपल समजायला पण पुन्हा हे अशा छोट्या स्वरूपातले आहेत ह्या. हां, आणि हे कसे अशा स्वरूपात जात आहेत. हां, चेंजेस, आता ते चेंजेस पुन्हा तुम्ही लाईटमध्ये पुन्हा शिरणार. चेंज इन मीडियम ऑल्सो चेंजेस दी वेवलेंथ लॅम्बडा. ठीक आहे. तुम्ही एका मीडियममधनं दुसऱ्या मीडियममध्ये शिरत असलात तरी लाईटच्या एकूण याच्यामध्ये फरक पडतो. ते फिजिक्समध्ये मी शिकवायला सांगते तुम्हाला. फिजिक्सचे आत्ता पुढच्याच 2 आठवड्यामध्ये तुमचे सत्र आहेत, सांगते मी शिकवायला. हां, ऑफकोर्स चेंज होत आहे. तुम्ही येता इकडे हवेत नाही येताय, हवेमधनं आलात, ॲब्झॉर्ब कोणी केलं, पृथ्वीच्या सरफेसनी केलं. म्हणजे कुणी केलं तर आयदर वॉटर सरफेसनी केलं किंवा पृष्ठभागाने केलं. सो ॲब्झॉर्ब करणारा कुणीतरी इलिमेंट आहे, कुणीतरी आहे इलिमेंट. म्हणजे काय, बदल घडतायत लाईटमध्ये, स्वतःमध्ये बदल घडतायत. ते बदल घडतायत कशामुळे, कारण घडून आणणारे घटक आहेत तिथे उपलब्ध म्हणून. ठीक आहे. आणि मग हे बदल जे काही घडतायत त्यांनी काय होत आहे, लघु तरंग लहरी ट्रान्सफर होत आहेत. कुठल्या स्वरूपामध्ये, दीर्घ तरंग लहरींच्या स्वरूपामध्ये ट्रान्सफर होत आहेत. इथपर्यंत कळलं. त्यामुळे येणारे कोण आहेत तुमचे, लघु, जाणारे कोण आहेत, दीर्घ आहेत. इथपर्यंत कळलं आपल्याला. ओके. आता इथे कोण होते प्रेझेंट, हे सगळे दिज आर कार्बन डायऑक्साईड. नॉर्मल कंडिशन्समध्ये आधी कार्बन डायऑक्साईडच गृहीत धरूयात, बाकी नंतर बघू आपण. हे कार्बन डायऑक्साईड मॉलिक्युल्स इथे आहेत. हे येणाऱ्या लहरी शॉर्ट वेव्ज आहेत, त्याच्यामुळे त्या लहरींना ॲब्झॉर्ब नाही करू शकत. ठीक आहे. पण जाणाऱ्या लहरी ह्या लॉंग वेव्ज आहेत, त्यांना CO2 ॲब्झॉर्ब करू शकतो.
लक्षात ठेवण्यासाठी ॲनॉलॉजी लक्षात ठेवूयात आपण एक. काय ॲनॉलॉजी? तर चाळणी घेऊन उभे आहात तुम्ही सगळे आणि चाळणीमध्ये वरनं पीठ टाकलं, साईज छोटी आहे सो पीठ सगळं खाली गेलं, राईट? ओके. आता तीच चाळणी उलटी करा, तुम्ही पण उलटे व्हा. झालात का? आता गहू टाका. कळलं? सेम चाळणीमधनं ज्याचे छिद्र छोटे आहेत त्याच्यातनं गहू जाणार आहेत का परत? नाही जाणार आहेत. म्हणजेच दीज कार्बन डायऑक्साईड अँड अदर ग्रीन हाऊस गॅसेस, कार्बन डायऑक्साईड अँड अदर ग्रीन हाऊस गॅसेस आर बेसिकली ट्रान्सपरंट टू इनकमिंग शॉर्ट वेव्ह रेडिएशन्स. येणाऱ्या ज्या छोट्या लहरी आहेत त्या त्यांच्यामधनं सहज पास होऊन जात आहेत, ते ॲब्झॉर्ब नाही करून ठेवू शकत आहेत त्यांना. ओके. बट दिस carbon dioxide and other greenhouse gases are opaque to outgoing terrestrial radiations. Why? Because these waves are long wave radiations. ठीक आहे. समजण्यासाठी फक्त ॲनॉलॉजी दिली मी तुम्हाला, पण येतानाच्या सहज पास होत आहेत त्यांच्यामधनं. एक म्हणजे की एनर्जी जास्ती आहे, पाहिलं ना मग अशी तुम्ही, एनर्जी जास्ती आहे, पटकन खाली जाणार आहेत त्या, इंटेन्सिटी जास्ती आहे त्यांची. वाय? बिकॉज फ्रिक्वेन्सी इज मोर, UV आणि विजिबलची. पण IRची फ्रिक्वेन्सी त्यांची इतकी आहे का? नाही आहे, लॅम्बडा जास्ती आहे त्यांचा, फ्रिक्वेन्सी कमी आहे, म्हणून त्या अडकणार आहेत. कोणामध्ये अडकणार आहेत? कार्बन डायऑक्साईडमध्ये अडकणार आहेत. म्हणजे पुन्हा बघूयात आपण की कार्बन डायऑक्साईड कॅन ॲब्झॉर्ब आउटगोईंग टेरेस्ट्रियल रेडिएशन्स. कळलंय? म्हणजे आता मुख्य मुद्दा यातला लक्षात आला की पृथ्वीचं वातावरण तापवण्याचं काम कुठल्या लहरी करतायत? लॉंग वेव्स. म्हणजेच कोण करतंय? अवरक्त किरण किंवा IR रेडिएशन्स करतायत. ठीक आहे. हा नेहमी येणारा प्रश्न आहे की जिथे मुलं चुकतात खूप वेळेला की ग्लोबल वॉर्मिंगसाठी खालीलपैकी कुठल्या लहरी रिस्पॉन्सिबल असतात, आणि मग त्यात पहिलं येतं UV रेज, दुसरं येतं दृश्य प्रकाश, तिसरं येतं अख्खं सोलर रेडिएशन आणि चौथं येतं IR अवरक्त किरण. त्याचं परफेक्ट उत्तर काय असणार आहे? IR. पुन्हा लक्षात घ्या, आपण डायरेक्ट रिस्पॉन्सिबलबद्दल बोलतोय. मुळात जर वर्ण लघु लहरी आल्याच नसते तर दीर्घ लहरी रूपांतरित झालं नसतं. त्याच्यामुळे फायनली रिस्पॉन्सिबल कोण आहे? सोलर रेडिएशनच आहे. पण इथं उत्तर कशाबद्दल बोललं जात आहे की फायनली तापवतंय कोण? तर ते आहेत अवरक्त किरण किंवा IR रेडिएशन्स. सो रोल लक्षात आला का ह्याच्यातला? कार्बन डायऑक्साईडचा काय आहे तो? ओके. हे आत्तापर्यंत पाहिले ते कोण होते? दीज आर गॅसेस. म्हणजे कंपोजिशन पाहत होतो घटक, त्यातले गॅसेस, त्यातलं नायट्रोजन, ऑक्सिजन, कार्बन डायऑक्साईड. आर्गॉन तर काय इनर्ट गॅस आहे, निष्क्रिय वायू आहे, त्याच्यामुळे सोडून देऊयात. आता गॅसेस बघितले आपण. आता दुसरा बघा, पुन्हा सांगते, गॅसेसमध्ये अजून आहेत का? भरपूर आहेत. मिथेन आहे, तुमचा HFC आहे, CFCs आहेत. पण आपण बोलतोय कशाबद्दल? पृथ्वीच्या नैसर्गिक कंपोजिशनबद्दल बोलतोय. आत्ता असलेल्या घटकांबद्दल बोलत नाही आहोत, ते पोल्युशनमध्ये बोलू पुढे आपण. म्हणून हेच महत्त्वाचे 4 आपण बघून थांबलो. आता पुढचा काय? लिक्विड. लिक्विड म्हणजे कोण रे मग? पाणी दिसतं कसं तुम्हाला? नाही दिसत. मग कोणाला धरतो आपण इथं लिक्विड म्हणजे? लिक्विड म्हणजे कोण आहे? बेसिकली मॉइश्चर किंवा वॉटर वेपर. ते स्लाईट अशा ट्रान्झिशन झोनवर असतं वेपर आणि लिक्विडच्या. कंडेन्सेशन त्याचं जे होतं वेगवेगळ्या पद्धतीने, त्याला काय म्हणणार? म्हणजे सगळीच्या सगळी ह्युमिडिटी जी आहे, सगळ्याचं सगळं मॉइश्चर जे आहे ते कशात येणार आहे? लिक्विडमध्ये येणार आहे. त्याचा महत्त्वाचा रोल काय आहे? ह्युमिडिटीचा महत्त्वाचा रोल काय आहे? रेनफॉल. बेसिकली काय? पाऊस पाडणं. कंडेन्सेशन आणि पाऊस वेगवेगळ्या पद्धतीने असेल, तो बर्फाच्या स्वरूपात असेल किंवा थेंबांच्या स्वरूपात असेल, पण पाऊस पाडणं हा मुख्य काम आहे त्याचं. ठीक आहे, संपला विषय. आता शेवटचं येतं ते म्हणजे सॉलिड. सॉलिडमध्ये निसर्गातले कोण आहेत हे बघतोय आपण. सॉलिडमध्ये निसर्गातले कोण आहेत? डस्ट पार्टिकल्स, धुलीकण, हे सगळे तुम्हाला दिसतात निसर्गातले सॉलिडमध्ये. सॉलिडमध्ये मग आदर कोण आहेत पोल्युटंटमधले? काजळी नावाचा प्रकार माहिती आहे तुम्हाला? ब्लॅक कार्बन, काजळी. ती सुद्धा सस्पेंडेड फॉर्ममध्ये असणारच आहे. सल्फर पार्टिकल्स, मागाशी म्हटलो आपण, सल्फर पार्टिकल्स हे कधी आहेत हवेमध्ये? जर व्हेक्युलर पोल्युशन जास्ती असेल, म्हणजे गाड्यांचं पोल्युशन जास्ती असेल तर काय दिसणार आहे? सल्फर असं सस्पेंडेड फॉर्ममध्ये दिसणार आहे तुम्हाला. ठीक आहे. पण गाड्याच नसतील समजा, असं समजूयात की आपण अश्मयुगीन काळामध्ये जगतोय, तर तुम्हाला दिसणार आहे का मग खूप जास्ती प्रमाणात सल्फर पार्टिकल्स वातावरणात? नाही दिसणार. म्हणून कशाबद्दल बोलतोय आपण? फक्त आणि फक्त डस्ट पार्टिकलबद्दल बोलतोय. आणि डस्ट बरोबर पोलन ग्रेन्सबद्दल बोलतोय. पोलन ग्रेन्स, दोनच गोष्टी. पोलन ग्रेन्स खूप कमी आहेत, जास्ती कोण? डस्ट पार्टिकल. रोल काय मग डस्ट पार्टिकलचा? अगेन
डस्ट पार्टिकल पुन्हा ह्याचं प्रमाण ठरलेलं आहे का रे डस्ट पार्टिकलचं, जसं नायट्रोजनचं ठरलं आहे तसं नाही, ते व्हॅरी होणार आहे. डेझर्ट रिजनमध्ये कदाचित जास्त दिसेल आणि तुमचं ज्या भागात पाऊस पडतो त्या भागामध्ये कमी दिसेल, विषुवृत्तीय भागामध्ये कमी दिसेल तुम्हाला. ओके, आता रोल काय महत्त्वाचं काम ह्याचं क्लायमॅटॉलॉजिकल कंडिशन्समध्ये, तर डस्ट पार्टिकल्स आर ॲक्टिंग ॲज हायग्रोस्कोपिक न्यूक्लियाय, ह्याच शब्दात लिहून घ्यायचं आहे, हायग्रोस्कोपिक न्यूक्लियाय. डस्ट पार्टिकल्स आर ॲक्टिंग ॲज हायग्रोस्कोपिक न्यूक्लियाय. आता म्हणजे काय समजायला खूप सोपं आहे. हायग्रोस्कोपिक ही कन्सेप्ट काय आहे, मीठ घरी कधीतरी तुमच्याकडनं चुकून उघडं राहिलं आहे का, मिठाचा डब्बा, मग ओलं ओलं होतं, बरोबर. का ओलं होतं, कारण मॉइश्चर ॲब्झॉर्ब करण्याची कपॅसिटी आपल्या मिठाची जास्ती असते, त्यालाच काय म्हणतो आपण, हायग्रोस्कोपिक म्हणतो. सो म्हणजेच मॉइश्चर ओढण्याची शोषण्याची कपॅसिटी ज्या ज्या घटकांमध्ये आहे त्यांना काय म्हणणार आहोत आपण, हायग्रोस्कोपिक म्हणणार आहोत. ठीक आहे. आता ज्या ज्या वेळेला तुमच्या वातावरणामधली ह्युमिडिटी खूप वाढली आहे, म्हणजे मॉइश्चर कंटेंट खूप वाढला आहे, काय होणार आहे तुम्हाला माहिती आहे, ढगांची निर्मिती आणि पाऊस पडणार आहे, बरोबर आहे. कंडेन्सेशन होणार आहे, म्हणजे कंडेन्सेशन होणार आहे. सगळे प्रेझेंट आहात का रे, मनाने म्हणतीये मी, फिजिकली आहात दिसतंय मला, आहात का सगळे, हां. सो हे जे डस्ट पार्टिकल्स आहेत, आता तुमच्या ह्या एका पर्टिक्युलर एअर पार्सलमधली मॉइश्चर कंटेंट खूप वाढलं आहे, किंवा काय म्हणूयात हवेची वाफ खूप वाढलेली आहे त्याची, त्या वाफेला आता कन्वर्ट कशात व्हायचं आहे, पाण्यामध्ये व्हायचं आहे, म्हणजे कंडेन्सेशन होणार आहे. थोडक्यात कंडेन्सेशन ज्या वेळेला होतं आहे त्यावेळेला ही पाण्याची वाफ आधार शोधते. तो आधार कोणाचा शोधते, तर तो आहे धुलीकणांचा. म्हणून आपण काय म्हटलो, कंडेन्सेशन कोणाच्या भोवती होतं आहे, मग आता ह्या डस्ट पार्टिकलच्या भोवती होतं आहे. ठीक आहे. म्हणजे पाण्याच्या वाफेचं पाण्याच्या थेंबात रूपांतर व्हायचं असेल तर ते कोणाच्या मार्फत होणार आहे, डस्ट पार्टिकलच्या मार्फत होणार आहे. इतकं तर कळलं आपल्याला. कशासाठी गरज असते रे पाण्याच्या कंडेन्सेशन होण्यासाठी, होऊ शकत नाही का डस्ट पार्टिकल नसतील तर, होऊ शकतं डेफिनेटली. ठीक आहे. पण जी काही ढगांची निर्मिती तुम्हाला दिसते वरती, ते ढग काय आहेत, सस्पेंडेड फॉर्ममध्ये आहेत हवेमध्ये. ठीक आहे. आणि तसे ते सस्पेंडेड फॉर्ममध्ये राहायचे असतील, ढग म्हणजे बेसिकली काय, असे कंडेन्स झालेले वॉटर ड्रॉपलेट्सच आहेत ना त्याच्यामध्ये, पण ते खाली येतात का लगेच झाल्याबरोबर, नाही, वरती असतात ते, तिथे सस्पेंडेड फॉर्ममध्ये असतात, हवेत तसेच आधांतरित असतात. कशामुळे, ह्या डस्ट पार्टिकलनी त्याला आधार दिलेला आहे म्हणून असतात. ठीक आहे. पण समजा ह्या डस्ट पार्टिकलच्या भोवती जर कंडेन्सेशन नाही झालं, म्हणजे डस्ट पार्टिकल नाही आहेत तरी कंडेन्सेशन होत आहे, तर असं होऊ शकतं का, एक्झाम्पल सांगता येतील का, काय एक्झाम्पल आहे, परफेक्ट एक्झाम्पल याचं, होऊ शकतं का कंडेन्सेशन, येस डेफिनेटली होऊ शकतं. हां नाही, हां, डोंगराला अडून जरी झालं तुमचं ढगांची निर्मिती, तरी सुद्धा त्याच्यामध्ये कोण आहे, सस्पेंडेड आहे का ते हवेमध्ये, येस, म्हणजे कोण आहे, त्यांचे डस्ट पार्टिकल आहेत. म्हणजे कंडेन्सेशन कंपल्सरीली कोणाभोवती झालं आहे, डस्ट पार्टिकल भोवती झालं आहे. ओके. याचं परफेक्ट एक्झाम्पल म्हणजे कंडेन्सेशन विदाऊट हायग्रोस्कोपिक न्यूक्लियाय, विदाऊट डस्ट पार्टिकल, हे दवबिंदू आहे. आठवले का दवबिंदू, मुळात माहिती आहे का दवबिंदू म्हणजे काय, ड्यू ज्याला म्हणतो आपण, दवबिंदू, त्यासाठी पहाटे पहाटे उठावं लागतं. पाहायचं असेल तुम्हाला तर, ढगांमध्ये मीठ वगैरे टाकून पाऊस पडतो ते सांगते ना पुढे, ते पण बोलूयात आपण. काय म्हटलो आपण, दवबिंदू ज्यांच्यामध्ये नाही आहे डस्ट पार्टिकलचा रोल नाही आहे काही, कारण ते काय होणार आहे, त्यांचं कंडेन्सेशन होणार आहे. पण म्हणूनच तुम्हाला दिसेल दवबिंदू असा कुठेतरी लटकत बसला असं दिसतो का तुम्हाला, कधी नाही दिसत. दवबिंदू पाहिलेले असतील तर कळणार आहे तुम्हाला. दवबिंदू आयदर काय पानाच्या म्हणजे पात्यावरती तुम्हाला दिसेल, गवताच्या पात्यावरती दिसेल, पानांवरती दिसेल, कधी कधी तर घरांच्या खिडक्यांवरती सुद्धा तुम्हाला दवबिंदू दिसतं, म्हणजे गाडीवर दिसतं. म्हणजेच काय, हे दवबिंदू पाणी कंडेन्सेशन होताना आधार शोधतं. कोणाचा आधार शोधला, वरती मिळालं नाही कोणी म्हणून खाली येऊन सेटल डाऊन झालेत ते. दवबिंदूचा पाऊस पडला असं होतं का कधी, नाही होत ना. म्हणजेच त्यांनी कंडेन्सेशन होतानाच खालचा आधार शोधलाय त्यांनी. कळलं. हे कंडेन्सेशन काय आहे, विदाऊट हायग्रोस्कोपिक न्यूक्लियाय. कशात, बाष्पकणांमध्ये वगैरे आणि पार्टिकल जो आहे जो आधार देतो, त्याच्यामध्ये चार्ज लागत असेल ना कुठला,
मला नाही वाटत आहे की म्हणजे अशा चार्जच्या स्वरूपामध्ये बेसिकली दिस इज फिजिकल इंटरॅक्शन अँड नॉट केमिकल इंटरॅक्शन, जेवढं मला लक्षात येतं आहे तेवढं. ठीक आहे, दिस इज बेसिकली अधेजन. हां, दिस इज बेसिकली अधेजन अँड नॉट केमिकल इंटरॅक्शन. कंपाऊंड फॉर्म होतं आहे का नाही होतं आहे. ओके, सो आतमध्ये कोण आहे, ज्यांना हे लक्षात येत नाही काय बोलतो त्यांनी कान बंद करायचे थोडा वेळ. ठीक आहे, सो डस्ट पार्टिकलच्या भोवती अधेजन होतं आहे, येऊन ते त्याच्या भोवती जमा होत आहे. मला नाही वाटत आहे. अधेजनमध्ये पॉझिटिव्ह निगेटिव्ह चार्जेस नसतात, जेवढं माझं नॉलेज आहे त्याच्याप्रमाणे, तरी मी शोधून सांगते. आता पुढचं बोलतोय आपण की मुळात डस्ट पार्टिकलचा रोल काय हे कळलं आपल्याला ह्याच्यामधला. आता हा डस्ट पार्टिकलचा रोल ह्याच्यावरूनच तुम्हाला लक्षात यायला पाहिजे की आर्टिफिशियल रेनफॉल, जे हे प्रश्न विचारलाच ऑलरेडी. आर्टिफिशियल रेनफॉल, कृत्रिम पाऊस, असं काही ऐकलंय का रे? हां, पाहिलंय? नाही पाहिला. ओके, पण ऐकलाय तरी. काय करतो कृत्रिम पावसाची संकल्पना काय मुळात? हां, उजनीच्या धरणामध्ये खूप पाणी आहे, पण हेच पाणी मानदेशामध्ये नाही. मानदेश कुठे येतो? मानदेश, मानदेश म्हणजे कुठला भाग? तुम्ही पुण्यातले नाही आहेत ना सगळे, कुठून कुठून आला आहेत ना, एवढं तर माहिती तुम्हाला. हे सोलापूर, सांगली, सातारा ह्याच्यातले कोण कोण आहेत जरा हात वर करा. मान, खटाव, जत, आटपाडी माहिती आहे. महाराष्ट्राचा सगळ्यात ड्राय रिजन म्हणजे हा भाग आहे, म्हणून मी मानदेश म्हटलं. ठीक आहे, सोडून द्या. खानदेश माहिती आहे, हा तर सगळ्यांना माहिती आहे. ओके, सो खानदेशामध्ये सुद्धा कमी पाऊस पडतो हे माहिती आहे आपल्याला. त्या मानाने मराठवाडा घ्यायचा नाही, कारण मराठवाड्यात पाऊस पडतो, निश्चित पर्जन्यमानाचा आहे. अजिबात काय म्हणूयात मिसजज करायचं नाही मराठवाड्याच्या क्लायमॅटिक कंडिशन्समध्ये मी म्हणते. ठीक आहे, पाऊस पडतो आणि तो भरपूर पडतो, कारणं वेगळी आहेत दुष्काळ पडण्याची. ठीक आहे, पण धुळे, जळगाव, नंदुरबार, त्यातला नंदुरबार सोडून द्या, धुळे, जळगाव ह्या 2 जिल्ह्यांमध्ये कमी पाऊस पडतो माहिती आहे. ओके, पाणी जास्ती कुठे आहे? तुमच्या पश्चिम महाराष्ट्र. सो कोयनेच्या धरणातलं पाणी उचललं, विमानाने नेलं आणि वरती जळगाव, धुळ्याच्या वरती असं फवारलं आणि मग तिथं पाऊस पडला. असं होतं का? नाही. मग डायरेक्टच पाण्याची जशी लातूरला नेली तशी व्हॅनच नेली असती ना, पाऊस कशाला पडला असता? बरोबर, ट्रेनच नेली असती ना तशी. ठीक आहे, पण मग इथे काय करतो? पाणी फवारतो का आपण? नाही. मग काय फवारतो आपण? हायग्रोस्कोपिक न्यूक्लिआय फवारतो आपण. कळतंय का काय बोललो आपण? म्हणजे त्या भागामध्ये पाण्याची वाफ आहे का, असे ढग आधी आयडेंटिफाय केले जातात. कुठले ढग? की ज्यांच्यामध्ये सफिशियंट वॉटर अवेलेबल आहे, सफिशियंट मॉइश्चर ज्या ढगांमध्ये आहे असं आधी शोधलं जातं. पण ते खाली येत नाही आहे, त्यांना खाली येण्यासाठी काय करायला लागेल तुम्हाला? जास्ती हायग्रोस्कोपिक, म्हणजे ज्यांची स्वतःची कपॅसिटी ते मॉइश्चर ओढून घेण्याची जास्ती आहे अशांना तिथं नेऊन टाकावं लागेल. आणि मग ते कोण आहेत? मुळात NaCl, म्हणजे आपलं मीठ, सोडियम क्लोराईड. ठीक आहे, ह्याला जाऊन फवारलं जातं आणि मग ते जे काही मॉइश्चर आहे ते लवकर, म्हणजे त्याचा रेट वाढवतोय आपण कंडेन्सेशनचा. सो एकदा कंडेन्स झाले की मग सॅच्युरिटी वाढली, सॅच्युरेशन पॉईंट आला आणि मग काय? ॲब्सोल्यूट ह्युमिडिटी कमी झाली, रिलेटिव्ह ह्युमिडिटी वाढली. हे म्हणजे काय पुढे शिकू आपण नंतर. आणि फायनली सॅच्युरेशन पॉईंट आला आणि पाणी खाली यायला सुरुवात झाली, पाऊस पडायला सुरुवात झाली. सो कोण होतं ते? NaCl होतं. किंवा दुसरा महत्त्वाचा वापरला जातो तो म्हणजे कोण आहे? सिल्वर आयोडाईड. सिल्वर आयोडाईड ह्या दोघांपैकी कोणीतरी वापरलं जातं. ढगांचे प्रकार शिकायचे आहेत ना आपल्याला. काळे ढग म्हणजे कुठले ढग? आता तू विचारलंस म्हणून. काळा काळा कापूस, पिंजला, रे, ते म्हणजे कोण आहेत? विच टाईप ऑफ क्लाउड्स? बेसिकली दीज आर रेन बेअरिंग क्लाउड्स. एवढं तर आपल्याला कळलं. पाऊस पाडणारे ढग आहेत एवढं तर कळलं आपल्याला. ठीक आहे, हां. पण म्हणजे कोण आहे? दीज आर क्युम्युलोनिंबस क्लाउड्स. काळा काळा कापूस जेव्हा म्हणताय तुम्ही, कापूस पिंजला, तसे दिसतात ते ढग. म्हणजे काय? की त्यांच्यामध्ये तुम्हाला, पण ते काळे आहेत. नॉर्मल कंडिशनमधले व्हाईट असतात. व्हाईट पाऊस पाडणारे नाही आहेत. ठीक आहे, पण हे जर काळे असतील तर यांना काय म्हणतोय? क्युम्युलोनिंबस टाईप ऑफ क्लाउड्स. ठीक आहे, ज्यांच्यापासून धो 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 पाऊस पडतो. तुमच्या मान्सून सीझनमधला पहिला पाऊस, पहिला 8 दिवसाचा जो पाऊस असतो तो कायम पाहता तुम्ही कसा असतो? विथ लाईटनिंग अँड थंडरस्टॉर्म. राईट? हां, ढगांचा गडगडाट आणि विजेच्या कडकडाटासहित असलेला पाऊस म्हणजे कोण आहे? क्युम्युलोनिंबसचा पाऊस आहे. ठीक आहे, आणि दुसरे ढग म्हणजे ज्याच्यामध्ये अख्खं ढग असं नुसतं काळं काळं दिसायला सुरुवात झाली आहे. सो ओव्हरकास्ट स्काय. ते सगळीकडे नुसता काळा कलर दिसतोय तुम्हाला, असं काहीच दिसत नाही आहे.
ते म्हणजे कोण आहेत? निम्बोस्ट्रॅटस क्लाउड्स आहेत, निम्बोस्ट्रॅटस. ठीक आहे, आता प्रश्न तिने विचारला ती कारणीभूत आहे ह्याच्यासाठी. ठीक आहे, पण हे शिकायचं आहे आपल्याला पुढच्या काही सत्रांमध्ये, कारण ढगांवर प्रश्न विचारले जाऊ शकतात. ॲक्च्युली मी काय म्हटलं की हे 2 ढग असतील तर तुम्हाला फवारायचीच गरज नाही आहे. का गरज नाही आहे? बिकॉज दीज आर ऑलरेडी रेन बेरिंग क्लाउड्स. त्यांनी पाऊस जोराचा पडणारच आहे. पण ह्याला सोडून असलेले क्लाउड्स आहेत तुमच्याकडे काही, ते क्लाउड्स शिकायचे आहेत अजून आपल्याला, की ज्यांच्यामध्ये त्या क्लाउड्समध्ये स्वतःमध्ये मॉइश्चर आहे पण पाऊस पडत नाही आहे. ठीक आहे, म्हणजे कंडेन्सेशन, सॅच्युरेशन पॉईंट आणायचा आहे तुम्हाला. कृत्रिम पावसात जिथे गरज पडते कंडेन्सेशन होतं पण तेवढ्या प्रमाणात होतं. एक्झॅक्टली, कंडेन्सेशन होतं पण तेवढ्या प्रमाणात होत नाही की ते थेंब खाली यावेत. मग कृत्रिम पाऊस हा मानदेशमध्ये पाडला जातो नाही ना अजून, म्हणजे आतापर्यंत कृत्रिम ॲक्च्युली म्हणू शकतो असं की तिथपर्यंत तेवढं पण नाही आहे. त्याचं कारण काय की मुळात मॉइश्चर कंटेंट हवेतलं कमी आहे तिथल्या खूपच जास्ती. त्याच्यामुळे फारसं होऊ शकेल का? तर ॲक्च्युली नाही होऊ शकणार. ठीक आहे, आणि ते का कमी आहे मॉइश्चर कंटेंट ते पुढे जेव्हा आपण रेनफॉलचे प्रकार पाहू, ओरोग्राफिक रेनफॉल, मग पर्जन्य छायेचा प्रदेश नावाचा एक कन्सेप्ट ती ऐकलेली असते तुम्ही, त्यावेळेला ते लक्षात येतील आणखीन मुद्दे. ठीक आहे, आता इथपर्यंत कळलेत की धुलीकणांचं काय आहे. आता नेक्स्ट इम्पॉर्टंट खरं तर आहे आपल्यासाठी ते म्हणजे पृथ्वीच्या वातावरणाची संरचना. म्हणजे काय की पृथ्वीच्या वातावरणात असे वेगवेगळे थर आहेत हे आपल्याला माहिती आहे की नाही? हे सगळं शिकलेलं आहात खरं तर. आपण आहे ना फक्त रिव्हिजन करतोय पहिल्या सेशनला. हे सगळं तुम्ही शिकलेलं आहात. मला माहिती आहे की तुम्ही सगळेजण काय 10वी पास झालेले आहात आणि हे सगळं 10वीच्या आतमध्ये, मग तुमचं पुढचं बॅकग्राऊंड काही पण असू दे. ओके, काय म्हणतोय आपण की पहिली पृथ्वीच्या वातावरणाची संरचना, त्यातला पहिला लेअर काय तुमचा? पहिला लेअर काय? हा तपांबर, म्हणजे काय? ट्रोपोस्फियर. ओके, दुसरा लेअर आहे तुमचा स्थितांबर, म्हणजेच काय? स्ट्रॅटोस्फियर, स्थितांबर. तिसरा लेअर आहे मिझोस्फियर. मिझोस्फियर म्हणजे कोण? मध्यांबर, मिझोस्फियर. आणि फोर्थ म्हणजे वरचा लेअर आहे तो आहे थर्मोस्फियर. बरोबर आहे का? काय झालं? ताई चुकीचं सांगताय तुम्ही काहीतरी. मग आयनोस्फियर कुठे गेला ह्यातला? हा तेच मी म्हटलं, मग आधी म्हणायचं नाही. हां ठीक आहे, सांगते कुठे गेला. मी कुठे गायब नाही केला, तो आहे तिथे आहेच. ट्रोपोस्फियरची हाईट किती आहे? ट्रोपोबद्दल बोलतोय आपण, खालचा तपांबराबद्दल. 31, 15, 18, 13 सगळे व्हॅरी करतात कारण वेगवेगळ्या रिसोर्सेसमध्ये वेगवेगळे दिलेले आहेत. ठीक आहे, फायनल कुठली मानायची? जी मी देते ती फायनल मानायची आहे. ठीक आहे, नाही मी हे जाता जाता खरंच सांगून ठेवणार आहे, वेगवेगळ्या ठिकाणी वेगवेगळे आकडे सापडणार आहेत तुम्हाला. सो वेगवेगळे आकडे का सापडणार आहेत? कारण रिसोर्सेस बरेच, रेफरन्स बुक्स पण वेगळे आहेत. तुमच्या सौदीमध्ये काही आकडे वेगळे असतील, तुमच्या GC लिऑंगमध्ये काही आकडे वेगळे असतील, तुमच्या बोर्डाच्या पुस्तकात काही आकडे वेगळे असतील. म्हणून नॉर्मल कंडिशन्समध्ये जेवढे मी दिलेत तेवढेच आकडे फायनल माना. का फायनल मानायचे? कारण सगळ्या रिसोर्सेसमध्ये असणारे फायनल बघून मी ते तुम्हाला सांगते. मला माहीत नाही असं नाही आहे की कुठे कुठले दिलेत आणि कुठे काय दिलेले आहेत ते. ठीक आहे, आणि माझ्यावर एवढ्या बाबतीत विश्वास ठेवा, कारण जॉग्रफी हा माझा UPSCचा ऑप्शनल होता. ठीक आहे, तो बदलला मी. पण फायनली काय, कारण दगा दिला प्रचंड UPSCमध्ये जॉग्रफी ऑप्शनल नाही. ते तुम्हाला सगळी ट्रॅजेडी तुम्हाला माहितीच असेल. तुम्ही बोलता बाहेर की UPSCला ऑप्शनल कुठले खाली हे केले, कुठले वर हे केले. ठीक आहे, पण एनिवेज म्हणून काय माझं जॉग्रफी वाईट आहे असं नाही आहे. ठीक आहे, पण जॉग्रफीचा ऑप्शनल माझा असल्यामुळे वेगवेगळ्या स्ट्रालरपासून सगळे बेसिक रेफरन्स बुक्स मला माहिती आहेत. आणि म्हणून म्हणते आहे की काही बेसिक जेवढ्या गोष्टी मी सांगते तेवढ्याच आधी रेफरन्स माना. असं असलं तरी मी सांगते पुन्हा की फायनली ऑप्शनमध्ये जे येणार आहेत MPC आपल्या सगळ्यांच्या वर आहे.
त्याच्यामुळे काय आहे की MPSC ज्या वेळेला वेगवेगळे ऑप्शन्स देणार आहे तेव्हा आपल्याला मोस्ट करेक्ट ऑप्शनकडे जावं लागणार आहे. आणि आता ह्याचं उदाहरणच म्हणून मी सांगते तुम्हाला. ॲक्च्युली पृथ्वीच्या वातावरणाची हाईट किती आहे. सो फायनल थर्मोस्फिअर अप टू एक्सटेंडेड अप टू किती असा प्रश्न विचारला होता. हा प्रश्न येऊन गेलेला सांगते प्रिलिम्सचा मी. ती हाईट आहे 10,000 किलोमीटर. कशाची बोलतोय आपण? थर्मोस्फिअरची. पृथ्वीचं वातावरण कितीपर्यंत आहे? 10,000 किलोमीटरपर्यंत आहे. ठीक आहे. MPSCने प्रश्न विचारला होता की कितीपर्यंत आहे आणि ऑप्शन्समध्ये दिलेलं आहे 12,000 ते 13,000, 15,000 ते 18,000, 20,000 ते 23,000 आणि मग पुढचा आणखीन एक ऑप्शन दिलेला आहे. ठीक आहे. 10,000 आहे का ऑप्शनमध्ये? नाहीच आहे ऑप्शनमध्ये. बरं तुम्ही नंतर पत्र पाठवून हा प्रश्न कॅन्सल करा म्हटला तरी ऐकत नाही MPSC. माज असतो MPSCचा खूप जास्ती. ठीक आहे. थोडक्यात काय, आपल्याला परीक्षा पास करायची आहे म्हणजे काय की आपल्याला जो बेसिक नॉलेज आहे आपलं त्याच्यातून मोस्ट करेक्ट ऑप्शनकडे आपल्याला जायचं आहे. मग आता जर नाहीच आहे 10,000 काही फरक नाही पडत. मग मोस्ट करेक्ट काय इथे 12,000 ते 13,000 एवढं तर कळलं पाहिजे आपल्याला. म्हणजे भांडत बसू नका आकड्यांवर एवढं सांगायचं आहे मला. ठीक आहे. आपल्याला मार्क्स मिळवायचे आहेत, भांडत बसू नका आकड्यांवरती. ठीक आहे. मग आता काय म्हणतोय आपण? फायनल आकडा तर मी सांगितला तुम्हाला 10,000 किलोमीटरपर्यंत आहे. वेगवेगळ्या रेफरन्स बुकमध्ये परत वेगवेगळं दिलेलं आहे. इथे काय म्हणतोय आपण? पहिला ट्रोपोस्फिअर. हाईट किती आहे ट्रोपोस्फिअरची? ती आता तुम्ही वेगवेगळी जी सांगितली हे लक्षात येईल. मी इथे दिलं आहे डायग्रॅम काढली, ती उगीच अशी काढली नाही आहे. डायग्रॅम काहीतरी रिप्रेझेंट करते. ती काढताना सुद्धा तुम्हाला दिसतंय इथे इक्वेटोरियल रिजन आहे आणि इकडे नॉर्थ पोल तिकडे साऊथ पोल आहे. सो हाईट सुद्धा दिसताना दिसते तुम्हाला. ट्रोपोस्फिअरची हाईट ॲट इक्वेटोरियल रिजन इज मोर दॅन हाईट ट्रोपोस्फिअर्स हाईट ॲट दी नॉर्थ पोल अँड द साऊथ पोल. ठीक आहे. म्हणजे इक्वेटोरियल किंवा विषुवृत्तीय प्रदेशामध्ये ती किती आहे? साधारणपणे 18 किलोमीटर. ॲव्हरेज हाईट किती आहे? 18 किलोमीटर आहे. आणि तीच नॉर्थ पोल साऊथ पोलवर किती आहे? साधारणपणे 8 किलोमीटर आहे. आणि म्हणून जर तपांबराची हाईट किती असं विचारलं तर काय सांगायचं मग? 13 किलोमीटर्स. ॲव्हरेज हाईट बोलतोय आपण. ॲव्हरेज हाईट किती आहे? 13 किलोमीटर आहे. विषुवृत्तावर वेगळी आहे आणि याच्यावर वेगळी आहे. हे बेसिकली लक्षात आधी ठेवायचं. आणि मग ॲव्हरेज हाईट लिहिताना काय लिहिली जाणार आहे? इकडे ह्या ॲक्सिसवर 13 किलोमीटर लिहिली जाणार आहे. ओके. हे झालं तपांबर. आता पुढचं आहे स्ट्रॅटोस्फिअर. स्ट्रॅटोस्फिअर मात्र सगळीकडे सेम दिसतोय तुम्हाला. सो ती हाईट किती आहे मग आता? ही 50 किलोमीटर, 50 किलोमीटर विचारली जाते त्यामुळे लिहून घेणं खूप गरजेचं आहे. 50 किलोमीटर्स. मेझोस्फिअर 80 किलोमीटर्स. मेझोस्फिअर 80 किलोमीटर्स. आणि फायनल जो मुख्य शेवटचा आहे थर्मोस्फिअर अप टू 10,000 किलोमीटर्स. ओके. ह्यातला हा जो थर्मोस्फिअर आहे ह्याला 2 भागात डिव्हाइड केलं आहे. हे 2 भाग काय आहे? 80 पासून जो 400 किलोमीटरपर्यंतचा पार्ट आहे, 400 पर्यंतचा, दिस इज नोन ॲज आयनोस्फिअर किंवा आयनांबर. आयनोस्फिअर. आणि 400 पासून पुढचा 10,000 किलोमीटरपर्यंतचा पार्ट आहे त्याचं नाव आहे एक्झोस्फिअर किंवा बाह्यांबर. एक्झो किंवा बाह्यांबर. पुन्हा इथे गल्लत करायची नाही की एक्झो असं जेव्हा म्हणतो किंवा बाह्यांबर असं जेव्हा म्हणतो आपण, बाह्य काहीतरी म्हणजे काय की ते बाहेरचं आहे असं वाटतं बऱ्याच वेळेला. सो बाह्यांबर पृथ्वीच्या वातावरणाचा पार्ट नाही असा गैरसमज होऊ शकतो. आपण काय म्हणतोय? पृथ्वीचं वातावरण कुठपर्यंत आहे? 10,000 किलोमीटर. आणि बाह्यांबर म्हणजे कोण आहे? 400 ते 10,000 किलोमीटर. म्हणजेच बाह्यांबर किंवा एक्झोस्फिअर इज अ इंटिग्रल पार्ट ऑफ अर्थ्स ॲटमॉस्फिअर. पृथ्वीच्या वातावरणाचा हा एक अविभाज्य भाग आहे. आले लक्षात? म्हणजे बाह्यांबर नाव दिसत असलं तरी ते काय? पृथ्वीच्या वातावरणाचा भागच आहे. कळलं इथपर्यंत? आता 10,000 पेक्षा वरती गेलात तर मग कुठला स्फिअर आहे? जो पृथ्वीच्या वातावरणाचा भाग नाही त्याचं नाव आहे मॅग्नेटोस्फिअर. मॅग्नेटोस्फिअर म्हणजेच काय? चुंबकीय मंडल. चुंबकीय मंडल. कशाबद्दल बोलतोय? ह्या 10,000च्या नंतर कोण आहे? चुंबकीय मंडल म्हणजेच मॅग्नेटोस्फिअर. विच इज नॉट ए इंटिग्रल, विच इज नॉट ए बेसिकली पार्ट ऑफ अर्थ्स ॲटमॉस्फिअर. पार्ट आहे का? नाही आहे. सो कळलं आहे कुठले कुठले पार्ट आहेत. आता हे पार्ट पाहताना परत आपण फिरून आलो अगदी 10,000 किलोमीटरपर्यंत. आता परत आपण पृथ्वीवर जमिनीवर यायचं आहे.
आता जमिनीवर आलात का सगळे परत, कारण आपल्याला पहिला पार्ट हा खूप महत्त्वाचा आहे. तुम्हाला हे लक्षात यायला पाहिजे की ज्याचा मानवी जीवनावर सगळ्यात जास्त परिणाम होतो अशा गोष्टी अभ्यासात पण खूप महत्त्वाच्या असतात. उदाहरणार्थ अभ्यासामध्ये वरच्या ह्यांना फार महत्त्व नाही आहे, महत्त्व कोणाला आहे? ट्रोपोस्फिअरला आहे. प्रश्न कशावर जास्ती विचारले जाऊ शकतात? ट्रोपोस्फिअर किंवा तुमच्या तपांबरावर विचारले. कारण एकूण क्लायमॅटिक फेनॉमेनॉन, ढगांची निर्मिती, पाऊस पडणं, वादळांची निर्मिती, वेगवेगळ्या वाऱ्यांची निर्मिती, सी ब्रीज, विंड ब्रीज, दरीतले वारे, डोंगरावरचे वारे, सगळ्या घटना कुठं घडत आहेत? ह्या सगळ्या तपांबरामध्ये घडत आहेत. आणि म्हणून तपांबर हा खूप इम्पॉर्टंट आहे आपल्यासाठी. ठीक आहे, मग आता तपांबराच्या कॅरेक्टरिस्टिक आपण बघायच्या आहेत. पहिली तर मी ऑलरेडी सांगितली तुम्हाला काय, की 18 किलोमीटर आणि 8 किलोमीटर अशी दोन वेगवेगळे दिसते तुम्हाला तपांबराची हाईट. का बरं अशी वेगवेगळी दिसते? पृथ्वी मग ह्यांची पण तसंच पाहिजे होतं. का वेगवेगळी दिसते? ओके, हां बरं ठीक आहे, कळलं मला. म्हणजे मला हे मान्य की स्ट्रेट आहेत काही सूर्यकिरणं आणि काही तिरपी पडतात सूर्यकिरणं. म्हणून काय होतं? म्हणून हां काय म्हणून काय होतं? तापमान कमी जास्त होतं. मग तापमान कमी जास्त आहे ठीक आहे ना, पण मग तरी तपांबराची उंची कमी जास्त काय? हां बरोबर बोलताय तुम्ही, फक्त एक स्टेप अलीकडे आहात तुम्ही, एवढंच होतंय फक्त. ठीक आहे, म्हणजे बेसिकली काय की हा भाग आहे की जिथे तापमान जास्ती आहे आणि हा भाग आहे की जिथे तापमान कमी आहे. एवढं तर आपल्याला कळलेलं आहे. आता ज्या भागात तापमान जास्ती आहे अशा भागामधली हवा काय होणार आहे? एक्सपांड होणार आहे. सो वर सरकली. हवा म्हणजे कोण आहे इथे? बेसिकली तपांबर हे सगळं हवेने भरलेलं आहे. तुमचं जे मगाचं सगळे वायू बघितले ते कोणाचे बघितले आपण? ह्या लेअरचं नाही बघितलं ते आपण, फक्त एवढ्या लेअरचं बघितलं आपण. सो नायट्रोजन 78%, ऑक्सिजन 21%, कार्बन डायऑक्साईड 0.03%. हे कशाचं बघितलं? तपांबराचं बघितलं आपण. आणि म्हणून ज्या भागामध्ये उष्णता जास्ती त्या भागात हवा विरळ होत जाणार आहे. ती हवा विरळ होऊन काय आहे? उंची वाढली. बरोबर. आणि ह्या भागामध्ये हवा काय असणार आहे? जड असणार आहे, त्याच्यामुळे ती खालीच राहणार आहे, ती वरती एक्सपांड होत जाणार नाही आहे, म्हणून त्याची उंची कमी असणार आहे. आले लक्षात? ओके. आता तपांबराचं पुढचं महत्त्वाचं कॅरेक्टरिस्टिक आहे, तपांबरामध्ये जसे जसे तुम्ही वर 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 जाता तसं तसं तापमान वाढतं का कमी होतं? ॲज यू गो अप, जसं अल्टिट्यूड वाढत जाणार आहे तसं तसं तापमान कमी 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 होत जातं. ह्याला काय म्हणतो आपण? ह्याला म्हणतो आपण नॉर्मल लॅप्स रेट किंवा तापमान ऱ्हास प्रमाण. हे प्रमाण आहे म्हणून मला तुम्हाला सांगावं लागेल की ॲज यू गो अप, जसं वर जात आहे तसं तसं तापमान काय होतं आहे? कमी 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 होत जातं आहे, असं जे आपण म्हणत होतो. बरोबर ना? ते एका प्रमाणाने कमी होत जातं. साधारणपणे 165 मीटरला 1 डिग्री सेंटीग्रेड एवढ्याने कमी होत जातं. दर 165 मीटरला 1 डिग्री सेंटीग्रेडनी कमी होत जातं. सो 165 मीटरवर गेलात तुम्ही की खाली तापमान 30 डिग्री होतं, आता किती असणार आहे? 29 डिग्री. बरोबर. आता परत आणखीन 165 मीटर वर गेलात, आता किती असणार आहे? 28 डिग्री. अजून वरती गेलात 165 किती आहे? 27 डिग्री. सो ॲज यू गो अप, ॲज अल्टिट्यूड इन्क्रीजेस, टेम्परेचर डिक्रीजेस. आणि ते एका प्रमाणाने आहे असं आपण म्हटलो, म्हणून त्याला काय म्हणतात? नॉर्मल लॅप्स रेट. लॅप्स म्हणजे कमी होण्याचं प्रमाण किंवा तापमान ऱ्हासाचं प्रमाण. ठीक आहे. आणि मग आयदर ते ह्या भाषेत सांगितलं जातं किंवा दर 1 किलोमीटरला 6.5 डिग्री सेंटीग्रेड. दर 1 किलोमीटरला 6.5 डिग्री सेंटीग्रेड एवढं कमी होत जातं. ठीक आहे. मग आता इथे सिंपल बघूयात आपण, इथलं तापमान आणि इथलं तापमान. ह्या दोघांमध्ये बेसिकली उंची कशाची जास्ती आहे? इकडची जास्ती आहे. ठीक आहे. ह्याची काय? कमी आहे. सेम रेटनी जरी आपण म्हणायला गेलो तरीसुद्धा अगदी वरपर्यंत तुम्ही पोचताय तोपर्यंत तापमान निगेटिव्ह मधलं तापमान बोलतोय आपण. आता तापमान निगेटिव्हमध्ये गेलं ऑलरेडी.
जो जेव्हा तुम्ही इथे ह्या हाईटवर आहात 8 किंवा 18 किलोमीटर हाईटवर आहात, तर आता ट्रोपोपॉजमध्ये किंवा ट्रोपोपॉज नका धरू तुम्ही, की ह्या ट्रोपोस्फिअरच्या अगदी वरच्या थरामध्ये तापमान सगळ्यात कमी कुठल्या भागावर असेल? तापमान सगळ्यात कमी सरफेसवरती काय बोललो, सगळ्यात कमी कुठे असेल? नॉर्थ पोल, साऊथ पोल, बरोबर. सरफेसबद्दल बोलतोय आपण, पृष्ठभागावर. पण जसं तुम्ही वर गेलात त्या ठिकाणी म्हणजे ट्रोपोस्फिअरच्या लेअरच्या भागामध्ये जर बघितलात तुम्ही, तर तापमान सगळ्यात कमी कुठल्या भागात असेल? पोल नाही. कुठे असेल ते? इक्वेटरवर असेल. का इक्वेटरवर असेल? हाईट मिळाली ना जास्ती त्यांना निगेटिव्हमध्ये जाण्याची, तर इथे साधारणपणे -80 डिग्रीपर्यंत जातं. -80 कुठे बोलतोय आपण? इक्वेटरच्या वरच्या भागाबद्दल बोलतोय आपण. आणि इथे साधारणपणे -46 डिग्रीपर्यंत असतं. दोन्ही मायनसमध्येच आहे, पण इकडचं -46 तिकडचं -80. कमी कुठलं आहे? आता ते निगेटिव्ह कळलं पाहिजे. सो तुम्ही म्हणाल तेच जास्त दिसतंय की मायनसमध्ये येते, म्हणजे कमी कुठलं आहे? तिकडचं कमी आहे, -80 येते. कळलं इथपर्यंत? म्हणजे आपल्याला टेम्परेचर सरफेसवरचं विचारलं तरी सांगता येणार आहे आणि ट्रोपोस्फिअरच्या अप्पर पार्टमधलं विचारलं तरी आता कुठे सगळ्यात कमी आहे? आता इक्वेटरवर सगळ्यात कमी आहे. आणि तरी सुद्धा सगळीकडे एक्झॅक्ट ह्याच रेटने कमी होत जातं का? नाही होणार. कारण हे तापमानामध्ये बदल घडवून आणणारे घटक म्हणजे कोण? कार्बन डायऑक्साईड किंवा तुमचे ग्रीनहाऊस गॅसेस हे वेगवेगळे आहेत, बरोबर. म्हणजेच प्रश्न मी विचारतीये की हे तर मान्य, फॅक्च्युअल डेटा मान्य झाला काय, की दर 165 मीटरला 1 डिग्री सेंटीग्रेडनी कमी होतंय, ठीक आहे. पण कमीच का होतंय हे पहिलं सांगा मला. कमीच का होतंय? ॲज यू गो अप टेम्परेचर डिक्रीजेस. वाय? म्हणजे तिने दोन्ही कारणं दिली. ओके, थँक्यू. दोन्ही कारणं काय दिली तिने? की पहिली गोष्ट म्हणजे मगाशी शिकलो आपण की येणाऱ्या ज्या लघुलहरी आहेत त्या ॲब्झॉर्ब होतात का? नाही. कोण ॲब्झॉर्ब होतात? जाणाऱ्या. म्हणजे पृथ्वी तापतीये, वातावरण कुठून तापतंय? खालून तापतंय, वरनं नाही तापत आहे. आलं का लक्षात? वातावरण खालनं तापतंय, वरनं नाही तापत आहे, पहिली गोष्ट. आणि दुसरी गोष्ट काय? तापवणारे घटक, ते पण ती बोलली. तापवणारे घटक म्हणजे कोण? येथे कार्बन डायऑक्साईड वगैरे, त्यांचं पण जास्ती कुठे? ते खाली आहेत. वरती आहेत का ते जास्ती? नाही आहेत. हवा विरळ होत गेली आहे तुमची, ठीक आहे. म्हणजे बेसिकली वरती आहात त्यावेळेला ऑक्सिजनचं किंवा कार्बन डायऑक्साईडचं प्रमाण कमी होत गेलंय का? प्रश्न नीट ऐका, हेच करता तुम्ही. ऑक्सिजनचं कार्बन डायऑक्साईडचं प्रमाण कमी होत गेलंय का? परत सांगतेय, प्रश्न नीट ऐका. हां, मी सांगते त्या प्रश्नाचं होय किंवा नाही मध्ये उत्तर द्या. प्रमाण कमी होत गेलंय का? आपण कशाबद्दल बोलतोय? प्रमाणाबद्दल बोलतोय. आपण ॲब्सोल्यूट नंबरबद्दल बोलत नाही आहोत. जर मगाशी शिकवलं मी पृथ्वीच्या वातावरणाचं प्रमाण 78% नायट्रोजन, 21%, राईट. म्हणजे काय आहे? तर इथे हवा डेन्स आहे, इथे विरळ आहे, इतकं मान्य ना मला, ठीक आहे. पण समजा इथे हवेचे पार्टिकल टोटल हायपोथेटिकली 1000 आहेत असं आपण म्हणूया. हवेचे पार्टिकल 1000 आहेत एका पर्टिक्युलर एवढ्या रिजनमध्ये. किती आहेत? 1000 पार्टिकल्स आहेत. म्हणजे तुमचं नायट्रोजन किती आहे इथे? 780 आहे. हां, ऑक्सिजन किती आहे? 210 आहे. हां, आणि आता सेम एवढ्याच एरियामध्ये जर वरती पाहिलं तर हवेचे पार्टिकल किती आहेत? 100 आहेत. विरळ झाले, मान्य ना मला, विरळ झाले. प्रमाण बदललं का? हां, आलात का आता जागेवर? हां, म्हणजे इथं किती आहे तुमचं? 78 आहे. आणि ऑक्सिजन किती आहे? 21. म्हणजे ऑक्सिजन कमी झाला मला मान्य, पण तो किती? ॲब्सोल्यूट टर्ममध्ये कमी झाला, प्रमाणानुसार नाही. प्रमाण सारखं आहे. कळलं हे? ओके. सो एक फॅक्च्युअल डेटा आपल्याला इथला कळला की ॲज यू गो अप टेम्परेचर गोज ऑन डिक्रीजिंग, त्याचा एक रेट पण आपल्याला कळला. बरं, असं होत असलं तरी सुद्धा काही वेळेला मात्र ॲज यू गो अप टेम्परेचर गोज ऑन इन्क्रीजिंग असं घडताना दिसतं का? किंवा दिसू शकतं का? कुठे दिसतं? नाही, आपण अजून स्ट्रॅटोकडे गेलोच नाही. आपण स्ट्रॅटोकडे जाऊच नका अजून तुम्ही. कुठे? आपण तापमानाबद्दलच बोलतोय.
तपांबरामध्ये असं कधी घडतं का की तुम्ही वर वर जाताय तसं तापमान कमी होतंय, सॉरी जास्ती होतंय? नाही. ओके, मग आता आपण एक कंडिशन पाहूया. कुठली कंडिशन? की समजा हा पृष्ठभाग आहे, ह्या पृष्ठभागावरती असणारी ही हवा आहे आणि ह्या हवेचं तापमान साधारणपणे काय, एक 10 डिग्री सेंटीग्रेड आहे असं धरूया. बाहेरनं एक हवेचा दुसरा झोत आला. ह्या हवेच्या झोताचं तापमान आहे 15 डिग्री सेंटीग्रेड. ही हवा वर जाईल का खाली जाईल? मिक्स होईल म्हणू नका. टेम्पररी कंडिशनमध्ये ती मिक्स नाही होणार. कुठे जाईल एवढं तर कळलं. का मिक्स होईल? कारण ही हवा काय, हलकी हवा आहे. 15 डिग्री सेंटीग्रेड तापमान आहे म्हणजे काय आहे, ती हवा हलकी आहे. जेवढं तापमान वाढलं तेव्हा तेवढी हवा हलकी झाली ना, बरोबर. सो तापमान वाढल्यामुळे हवा हलकी झाली. हलकी हवा खाली घुसेल का? नाही, ती वर जाणार आहे. आली का हवा तुमची इथे? हवा म्हणजे वारं म्हणा. आता तापमान किती झालं? ॲज यू गो अप टेम्परेचर गोज ऑन डिक्रीजिंग ऑर इन्क्रीजिंग? काय इन्क्रीजिंग? बदलला का स्टँड तुम्ही आता? असं घडू शकतं का? यस, डेफिनेटली घडू शकतं. असं टेम्पररी कंडिशन्समध्ये असं घडू शकतं आणि ह्याला म्हणतो आपण तापमान विपरीतता. ही कन्सेप्ट आहे आपल्या क्लायमेटॉलॉजीमधली. काय? टेम्परेचर इन्व्हर्जन. टेम्परेचर इन्व्हर्जन. सो एक्झॅक्ट दिस इज इन्व्हर्टेड कंडिशन, उलटी झाली कंडिशन. सो ॲज यू गो अप टेम्परेचर गोज ऑन इन्क्रीजिंग इन्स्टेड ऑफ डिक्रीजिंग. ही खरं तर लॉंग टर्म कंडिशन नाही आहे, हे लक्षात घ्या. शॉर्ट टर्म कंडिशन आहे ही. पण घडू शकते का? येस, डेफिनेटली घडू शकते. एक्झाम्पल सांगू शकाल का ह्याचे कुठे आणखीन घडू शकते ही? हे आत्ता दाखवलं असं तर आहेच आहे. शिवाय सेम काय की इथल्या हवेचं तापमान आहे 10 डिग्री सेंटीग्रेड, येणाऱ्या हवेचं तापमान आहे 5 डिग्री सेंटीग्रेड. हवा जड आहे, अशा वेळेला ती खाली शिरणार व त्या हवेला वर ढकलून देणार. मग सेम झालं परत. ॲज यू गो अप टेम्परेचर गोज ऑन इन्क्रीजिंग. आणखीन कुठे घडू शकतं हे सेम? तर आता तुम्हाला माहिती आहे की मगाशी आपण पाहिलं की येणारे जे शॉर्ट वेव्ज होते किती वाजेपर्यंत येऊ शकतात रे शॉर्टवर? दिवसाबद्दल बोलतोय आपण. किती? सूर्य आहे तोपर्यंत. सो 6 वाजेपर्यंत येऊ शकणार आहेत. ओके, सो आता हीट कधी जाणवायला सुरुवात होते तुम्हाला? दुपारी 12 वाजता प्रचंड ऊन असतं तेव्हा हीट जाणवते का? नाही. कधी जाणवते? दुपारी 3 वाजता. सगळ्यात जास्त टेम्परेचर कधी असतं? दुपारी 3 वाजता असतं. कशामुळे 3 वाजता असतं? एक्झॅक्टली. म्हणजे काय? इनकमिंग सोलर रेडिएशन तापवतंय का पृथ्वी? नाही. कोण तापवतंय? आउटगोईंग. आणि सुरुवातीला 6ला जेव्हा यायला सुरुवात झाली तेव्हा ऑलरेडी ॲब्झॉर्प्शन हळूहळू सुरू झालं होतं. अजून नीट ॲब्झॉर्प्शन झालेलं नाही आहे. दुपारी 12च्या दरम्यान भरपूर ॲब्झॉर्प्शन झालं आहे. म्हणजे इनकमिंग जास्त आहे 12ला, पण अजून आउटगोईंग नाही वाढलं आहे, राईट. मग ते आउटगोईंग 12 नंतर वाढायला सुरुवात झाली आहे. ते आउटगोईंग मॅक्सिमम कधी आहे? 3च्या दरम्यान आहे. आणि म्हणून आउटगोईंग म्हणजे काय की लॉंग वेव्स बाहेर पडत आहेत, ते धरून ठेवल्यात आणि म्हणून उष्णता वाढायला सुरुवात झाली आहे. इथपर्यंत आलो आपण. ओके, बरं. हे जे काही आपण म्हणलो की पृथ्वी स्वतःकडे ठेवत नाहीच, ती परत देऊनच टाकते. थोडा वेळ धरून ठेवेल पृथ्वी, पण थोड्या वेळाने इथून काय वरती जाणार? इथल्या लेअरमधनं वरती जाणार, तिथल्यातलं वरती जाणार. ठीक आहे. ही प्रोसेस कंटिन्यू कधीपर्यंत राहील? ॲक्च्युली 6 वाजेपर्यंत. 6 पर्यंत तुमचं इनकमिंग सुरू आहे. इनकमिंग आहे म्हणून भरपूर घेऊन ठेवलं आहे पृथ्वीनी. 6 नंतर आउटगोईंग बंद होईल का? नाही होणार. सो 6 नंतर पण आउटगोईंग सुरूच आहे, पण इनकमिंग मात्र बंद झालं आहे 6 नंतर. ओके, आता इनकमिंग संपलं आहे पण आउटगोईंग जास्ती रेटनी सुरू झालं आहे. म्हणजे आता उलटा व्हायला लागला परिणाम की इनकमिंग बंद झालं आहे पण आउटगोईंग देणं सुरू आहे. रात्री 12 नंतर 1, 2, 3च्या दरम्यान असं होणार आहे की खालच्या लेअरमधली सगळं उष्णता वर देऊन टाकली आहे, वरच्या लेअरला दिली आहे. आपण ट्रोपोस्फिअरमध्ये नाही आहोत, आपण इथेच आहोत, हे लक्षात घ्या. वरची लेअर म्हणजे मी हवेची लेअर म्हणते आहे. म्हणजे साधारण 1 किलोमीटरपर्यंतच्या रेंजमधली उष्णता कुठे गेली? 2 किलोमीटर. 2 किलोमीटरची कुठे गेली? 3 किलोमीटर. येतं का लक्षात? म्हणजे इथे उष्णता आहे का आता खूप जास्ती? इथली उष्णता कुठे गेली? वरच्या लेअरमध्ये गेली. आलं लक्षात? तुम्हाला ह्याचं एक चांगलं उदाहरण म्हणून तुम्हाला तुमचा स्वतःचा एक्सपिरियन्स आठवा. तुम्ही रात्री झोपताना तुमच्यापैकी बरेच जण पांघरून घेऊन झोपत नसतील, असतील काही जण असे, बरोबर. पण पहाटे पहाटे थंडी वाजते आपल्याला, आपण घेतो, बरोबर. का वाजते ती थंडी पहाटे पहाटे? आलं लक्षात? दिस इज रेडिएशन इन्व्हर्जन. बेसिकली हे काय आहे? टेम्परेचर इन्व्हर्जनच आहे हे सुद्धा. आलंय का लक्षात? कारण वरच्या पार्टमध्ये ती उष्णता टाकून दिली गेली आणि आता मोजा बरं टेम्परेचर खालपासून वरपर्यंत. इथलं कमी आहे, इथलं जास्ती आहे. ॲज यू गो अप टेम्परेचर गोज ऑन इन्क्रीजिंग इन्स्टेड ऑफ
डिक्रीजिंग. त्यालाच काय म्हटलो आपण, तापमान विपरीतता म्हटलो. हे कधी जास्ती घडतं रे? ॲक्च्युली हे कधीपर्यंत टिकणार आहे ही कंडिशन? पहाटेच्या थोड्या वेळापुरती टिकणार आहे ही कंडिशन. कधीपर्यंत टिकणार आहे? जोपर्यंत सूर्यकिरण आत येत नाही तोपर्यंत टिकणार आहे ही कंडिशन. आणि मग आणखीन जास्त स्ट्रॉंग कधी असणार आहे ही कंडिशन? लॉंग विंटर नाईट्सच्या वेळेला स्ट्रॉंग असणार आहे ही कंडिशन. राईट? लॉंग विंटर नाईट्स. ओके, मग अशी ओके, मला वाटलं प्रश्न आहे काय. ओके, लॉंग विंटर नाईट्सच्या वेळेला जास्ती स्ट्रॉंग असणार आहे. बरोबर. मग अशी लक्षातच येत नव्हती की अशी कसं काय असू शकते ही कंडिशन. म्हणून मला जाता जाता एक आठवला की हे असं होणार नाही, येणारी हवा वरती कशी जाईल असं म्हणत होते. ही एक कंडिशन आपण पाहिली आणि ती एक कंडिशन आपण पाहिली. त्यावेळेला मला आठवलं उदाहरण, आणि ते उदाहरणाने अजून पक्कं होईल तुमचं नॉलेज. तुम्हाला भोपाळ गॅस ट्रॅजेडी आठवतीये का? कधी घडली सांगा? 1984. आय थिंक 1984. तरी चेक करा, कारण वर्ष पण महत्त्वाचं आहे. वर्ष कशासाठी? डिझास्टर मॅनेजमेंटमध्ये आपल्याला वर्ष विचारलं जातं म्हणून महत्त्वाचं आहे. मला 84 वाटते, चेक करा. 86 पण असू शकते. हां, हो हो, 2 वर्षांनंतर. हां, तर चेक करा तरी. ठीक आहे, मग वर्ष परीक्षेसाठी महत्त्वाचं आहे, आता उदाहरणासाठी वर्ष नाही आहे महत्त्वाचं. 1984. ओके, कधी झाली? महिना डिसेंबर, तारीख 3 डिसेंबर. सो बेसिकली दिस इज लॉंग विंटर नाईट. पहिली गोष्ट. सेकंड झाली कधी? दिवसा झाली का रात्री झाली? रात्री झाली. हे पण माहिती आपल्याला. पहाटेच्या 2-3च्या वेळेला झाली ही घटना. मिथिल आयसोसायनाईड बेसिक जो बाहेर पडला गॅस, त्याच्याबद्दल बोलतोय आपण. मिथिल आयसोसायनाईड म्हणजे कोण आहे? हा MIC गॅस. हा भोपाळच्या त्या ह्याच्यातनं बाहेर पडला. मिथिल आयसोसायनाईड इज बेसिकली व्हेरी लाईट गॅस. खूप लाईटर गॅस आहे हा. त्याच्यामुळे पटकन खरं तो वरती निघून जायला पाहिजे होता तो गॅस. येतं लक्षात? पण ही घटना घडली, ती वेळ आहे पहाटे 3ची. म्हणजे कुठली वेळ आहे ही? जॉग्राफिकली टेम्परेचर इन्व्हर्जनची केस आहे. आणि लक्षात येईल तुम्हाला की मुंबई, कलकत्ता किंवा चेन्नई तुम्ही डोळ्यासमोर आणलं तर टेम्परेचर इन्व्हर्जन म्हणजे हे रेडिएशन इन्व्हर्जन म्हणतोय आपण. ह्याला काय म्हणूयात, बाधा आणायला तुमची सी ब्रीज आणि विंड ब्रीज, काय म्हणूयात, सी ब्रीज आणि लँड ब्रीज आहे. म्हणजे मॉडिफाईंग फॅक्टर कोण आहेत? समुद्रावरून येणारे वारे आणि इकडून जाणारे वारे. सो असं फार मिक्सिंग असतं त्या भागामध्ये. सो टेम्परेचर इन्व्हर्जन होत नाही कोस्टल पार्टमध्ये. कुठे होतं जास्ती? असं मॉडिफाईंग फॅक्टरच ज्या भागात नाही, म्हणजे कुठे? इंटेरियर पार्टमध्ये. सो भोपाळ हे कुठे येतं? मध्य भारतामध्ये येणारं पार्ट आहे हा. नागपूरला टेम्परेचर इन्व्हर्जन जास्ती असतं. आपल्यापेक्षा थंडी पहाटे तिकडे जास्त वाजते आपल्यापेक्षा. बरोबर. दिल्लीत तर प्रचंड थंडी वाजते तुम्हाला. का? त्याचं बेसिक कारण आहे इंटेरियर पार्टमध्ये येते. ठीक आहे. मग आता लक्षात येईल तुम्हाला, एक म्हणजे इंटेरियर पार्टमध्ये मॉडिफाईंग फॅक्टर नाही. दुसरी गोष्ट म्हणजे लॉंग विंटर नाईटमध्ये घडलेली घटना आहे ही, आणि नाईटमध्ये घडलेली घटना आहे म्हणून काय? टेम्परेचर इन्व्हर्जनची केस आहे. म्हणजेच काय झालं आहे तर ह्या भागामध्ये ह्या खालच्या इथली काय म्हणूयात आपण, हवेचं 5 डिग्री सेंटीग्रेड आहे आणि वरच्या हवेचं तापमान साधारणपणे 10 डिग्री सेंटीग्रेड आहे. आता ही जर हवा जड आहे का हलकी आहे सांगा मला? जड आहे. जड हवा कन्व्हेक्शननी वरती जाऊ शकणार आहे का? कन्व्हेक्शनल करंट थांबतात ह्या हवेमध्ये. सो टेम्परेचर इन्व्हर्जनच्या केसमध्ये कन्व्हेक्शनल करंट स्टॉप झालेले असतात. म्हणजे व्हर्टिकल मुवमेंट बंद झालेली असते. म्हणजेच काय झालेलं असतं तर हवा लॉक्डअप झालेली असते. एअर इज लॉक्डअप ड्युरिंग द टेम्परेचर इन्व्हर्जन कंडिशन्स. असे थरच तयार झालेले असतात त्यांचे. ठीक आहे. म्हणजे इथे मी मिथिल आयसोसायनाईड आला तर तो वर निघून जाणार आहे का? नाही जाऊ शकत, कारण बॅरियर क्रिएट झाले. आलं लक्षात? सो दिस MIC बेसिकली लॉक्डअप इन दी लोअर झोन. पृथ्वीच्या पृष्ठभागाशी जास्त राहिला तो. आणि एवढंच नाही, तो वर जाण्याच्या ऐवजी तो हॉरिझॉन्टली पसरला. बरोबर. आणि म्हणून सगळ्यात जास्त जीव गेले भोपाळ गॅस ट्रॅजेडीमध्ये. हीच घटना दुपारच्या वेळात झाली असती तर एवढे जीव भोपाळ गॅस ट्रॅजेडीमध्ये गेले नसते. हे कशामुळे झालं? जॉग्राफिकल कंडिशन्सनी त्याला ॲग्रिवेट केलं जास्ती. आणि ती कंडिशन बेसिकली कोण आहे? टेम्परेचर इन्व्हर्जनची केस आहे. आता राहील का लक्षात? ओके. ओके, आपण कशाबद्दल बोलत होतो? ट्रोपोस्फिअरबद्दल. ट्रोपोस्फिअरबद्दल बोलत होतो. ॲक्च्युली ट्रोपोस्फिअरच्या खूप जास्ती गोष्टी आपल्याला बघायच्या आहेत. वादळांची निर्मिती बघायची आहे, ढगांची निर्मिती बघायची आहे, पण ह्या सगळ्या हळूहळू पुढे सरकणाऱ्या गोष्टी आहेत, त्या नंतरच्या ह्याच्यात बघणार आहोत आपण. सो आत्तापुरतं ट्रोपोस्फिअरबद्दल आपण एवढंच बोलतोय.